आद्यस्य यतोऽन्वयादितरतश्चार्तेष्वभिज्ञस्वराट् तेने ब्रह्महृदाय आदिकवये मुह्यन्ति यं सूरयः तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि धर्म विज्ञान वैराग्य परमेश्वर्यशालिनः आनन्दतीर्थ भगवत्पादान् वन्दे निरन्तरम् आनन्दतीर्थोपदिष्टो निधिर्नारायणात्मयः प्रदर्शितो येन सम्यक् जयतीर्थं तमाश्रये यत्प्रेक्षणं प्रेक्षकपापनाशनं यन्वन्दनं वन्दकपुण्यपोषणं यत्सेवनं सेवकभक्तिवर्धनं वन्दे सुशीलान् सुकृतीन्द्रसद्गुरून् वेदव्यासरघुत्तमाङ्घ्रिसदनं माध्वार्णवे कोविदं वात्सल्यादिगुणान्वितं मुनिवरं काशीमठाधीश्वरं ध्वान्तार्कं सुमतान्तमण्डलरतं वन्देष्टबोधप्रदं तं वन्दे सुकृतीन्द्रतीर्थकरजं श्रीसंयमीन्द्रार्चितम् शास्त्रेषु पारदर्श्वानं शास्त्रज्ञेषु च वत्सलं दीनभक्तोद्धारकरं सत्यात्मानं गुरुं भजे। श्रीगुरुभ्यो नमः। हरि ओम्। स्वस्त्यस्तु अशेष सन्मंगलानि सन्तु। विशेष जाणो काली नाना रीति परमात्माला विंगड अवताराचे खंयची तंतशिल्प संतत्व इत्यादी कामे केलेच आणि भागवताचे हृदय भाग त्या कृष्ण परमात्मा गीता त्या परमात्मा खंयची एक कहाणी ऐकुच्याक परीक्षित राजाक कौतुक उत्पन्नता कथितो वंश विस्तारः भवता सोमसूर्ययोः राज्ञां चोभयां वंशांचरितं परमाद्भुतं पुढे हंत्यतना सूर्यवंशारायाला चंद्रवंशारायाला इत्यादी मस्त विस्तार जावन तू सांगले जलरी म्हाका तंतु विशेष जावनशील कोणा म्हणून सांगली यदोश्च धर्मशीलस्य नितरां मुनिसत्तमा तत्रां शोभनकीर्णस्य विष्णोर्वीर्याणि शंसनः तंते जलरी एक मुकुटप्राय जाव ते चंद्रवंशांत युद्ध चलतो परमात्मा ते कृष्ण परमात्माले मग कहाणी सांग कसं अवतीर्यो यदोर्वंशां भगवान् भूतभावनः कृतवान् ज्ञान विश्वात्मा तानि नो वेद विस्तरान् त्या परमात्मान जन्मा येऊन कसं पुरे केल्या कसं पुरे ताण लीला केल्या हे पुरे विस्तार जाऊन मक्का ते पुरे तू बोधन करी विशेष जाऊन तुझी बोधन करका कारण कसल्या म्हणून सांगली थंय त्या कालांत जलरी प्रत्यक्ष जाऊन पळयला त्या मात्रने वेदव्यासाला देखून तुम्ही ऐकला तस जाऊन तू मक्का बोधन करका आणि त्या मान्य मक्का बोधन करच्या की तुझी कहाणी सांगल्या येदोळी पुढे ऐकलेच आम्ही कसल्या म्हणून सांगली त्या परमात्मानाची परीक्षिताक संरक्षण केलं तस जाऊन विंगड पुरे तुझी परमात्मा रूप उपासन करता महात्म्य करच्या पूर्मा पण एक देवाल वैर भक्ती उका दोन एक कसल्या म्हणून सांगली तागेल वैरी महात्म्य ज्ञान उका अनेक वैर स्नेह तू खंचकी सांगेल वडल अवताराची पुरा एकताना महात्म्य ज्ञान येता वै इतले होड परमात्मा म्हणून कळता जलरी स्नेह उत्पन्न जाव का जले तेदन कसं जाव का म्हणून सांगली आमगेल वैर केलं तसं कारुण्य देवान दाखवले तेदना आमका स्नेह उत्पन्न येता तस जावनो मिगेल वैर कसं केला परमात्मान कारुण्य म्हणून सांगली द्रोण्यस्त्रव विप्लवश्मदंगम संतान बीजं कुरु पांडवानां जुगोपकुक्षिं गत आत्तचक्रं मातुश्च मे यशरणं गतायाः द्रोण्यस्त्रान मरताना ब्रह्मशिरान मरताना ब्रह्मास्त्रान मगेल वैरताना तेदना तू कसं केलेलं मदंगम संतान बीजं कुरु पांडवानां कौरवाल पांडवाल अंकी जावनशील तसं कळी आणि भाज्यनच करताना तांगेल गंकी संतान हो चुका नाही जलरी सगळेची कौरव पांडवच म्हणत तसं नाश जाम होता योग्य जावनशील तसं चंद्रवंशून आचरता म्हणत तसं एक दृष्टिकोनान करताना तू कसं केलं संतान बीजं कुरु पांडवानां जुगोपकुक्षिं गत आत्तचक्रम तू खंचकी सुदर्शन सोडलं तसं ते सुदर्शन चक्रान असकिना ते सर्व कसं झालं म्हणून सांगले संरक्षण झालं हुंगा परमात्मान सांगताना ते सुदर्शन आत्तचक्र म्हणून तसं शब्द येतात जलरी महाभारतान सांगताना कौमुदिकी गज सोडली म्हणून सांगतात
तशें आसतना कसं हाका कसं चक्र सोडले की कौमोदी गज सोडल्या म्हणटना ताका निर्णय दिवपाची श्रीमदाचार्य दोन रितीन निर्णय दिवपाचे. एक कसं म्हणून सांगल्यार चक्र म्हणजे शब्दाक अर्थ कसलो म्हणा आयुध म्हणून सामान्य अर्थ. रथांगची चक्र जावं का म्हणा रथांगे चक्र आयुधाचे चक्र म्हणून सांगतात. तशी परमात्मा खंयची आता एक हें आसा गॉडरेज म्हणून सांगचे. गॉडरेज म्हणून सांगल्यार गॉडरेज कंपनी कपटाक बद गॉडरेज म्हणून सांगचे. पुरे कपटाक गॉडरेज म्हणत जाल्यार व्यवहार कशे आसा गॉडरेज म्हणून सांगल्यार खंयचे कंपनीचे आसा पुरे कपटा पुरे गॉडरेज म्हणून व्यवहार करतात. तशीची चक्र म्हळ्यार सामान्य जावन आशिल्लें तसं आयुधागे चक्र म्हणून नाव आसा. तर सुदर्शन आदी खंयची एक वृत्ताकार आशिल्ल्या ते चक्र म्हणून नाव आसा म्हळ्यार आत्ता चक्र म्हणून सांगल्यार अत्यंत तप्त जावन आशिल्लें तसं आयुध ते कौमुदी आयुधच जालें देखून गदय आयुध जालें देखून विरोध ना म्हळ्यार तसं एक तात्पर्य. अनेक कौमुदी उड्डयतना ते शीद येन केबा गुंता 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 येईल तशें हांव ते कशें शिल्लें म्हणून सांगल्यार चक्रा म्हणकेची भ्रमण जाता आशिल्लें देखून आत्ता चक्र म्हणून ताका नाव येयलें म्हळ्यार तसलें दोन्ही कारण हांव कळटा. तशी ते एक परमात्मान अनुग्रहान करतना ते सर्वतः परितः सगळे तागे सुत्तू सुत्तू ते परमात्मा आयुध घुमता आशिल्ले. तेदना कसं लायक मातुश्च मे शरणंगतायाः मिगे लावसून तू प्रार्थना केलेले कामम दहतु माम नाथ तू जाय जाल्यार त्या म्हाका मारो मिगे भितर शिरकामा मारो हे मिगेल चरडा मारचे नाका मिगेल नवे गर्भो निपत्यता मिगेल गर्भ उत्पन्न जावच नाका मिगेल गर्भा कसले हान जावचे नाका म्हणून मिगेल औसून निमगेलं. तसं मिगेल औसून निमगितना तू करुणामय जा अत्यंत कारुण्य करतना तू ते संरक्षण केलेलं आहे. तसंच ते परमात्मा अत्यंत अद्भुत जावन आशिल्लें तसलें म्हाका कळत सांगता विस्तार जावन सांगता बातू म्हणून प्रार्थना करतना तेन्ना शुकाचार्य अत्यंत संतोष भरीत जाला. सम्यक व्यवस्थिता बुद्धी तवर आदर्श सत्तमा तुगेल खंयची एक दृष्टिकोन आसा तुगेल खंयची परमात्मा वयर ऐकू का म्हणल्यार तसले इतकें आसा. मस्त परीक्षा केली सुरवेक 7 दीस आसा म्हणटना हाणें म्हाका परमात्मा विशय ऐकू का म्हणून सांगतना सुरवेक बारी उमेद आसता प्रारंभ करवी शनी क्रमेण तशी प्रारंभार मस्त मस्त उमेदार आयकलो मागीर क्षण जल्मळाल ना आपास आनी एक राबोवचना अनेक क्वेश्चन रेडी. तशी अंगेल विषय सांग म्हणटना शुकाचार्याक अत्यंत संतोष जाता. कोणाकय जाल्यार सांगतना आयकत आसले सांगच्या मस्त खुश. तशी ऐकत आलस अनेके मन दिवन आयकता इतली विस्तार केलो आजी कितले पुरो आनी फाय कोरया म्हण रब्बायन के सुरवे येता कशें शिलो म्हणून सांगल्यार एक क्षण म्हाका हें करूं ना विलंब करूं ना आत्तां सुरू करी आनी खंयचे क्षणांत ते रब्बो नाक तूं आयक सांगता बस ते परमात्मा गत हांव आयकता वता म्हणून रिती ते एक परीक्षिता निश्ठा तशें शिल्ली. तशी तसले योग्य जावन आशिल्ली तसले तुगेली बुद्धी आसा. कसं जाता म्हणून सांगल्यार कश्यपनीची अदिती तांणी दोग जाणां अवतार घेवन आसतात. तसले म्हणून सांगल्यार वसुदेव आनी देवकी रुपार. तसले वसुदेव आनी देवकी हें करतना देवकी कंसाल भयण जावन आशिल्ली. कंसाक अत्यंत प्रितीच तशें जावन न्हू तांणी कशें केलें म्हणून सांगल्यार ते कंसान वसुदेवा वाडीक केली अत्यंत हुशेर आशिल्ली. जाल्यार त्यांच्या समयाचेर एक कसं जाता म्हणून सांगल्यार अशरीर वाक एक आकाशवाणी जाता येतना अस्यास्त्वष्ट मोह गर्भो हंतोयम नवसे भव हिगेर गंजकी 8 गर्भ आसा त्या 8 गर्भ तुगेल मृत्यू कारण जाता. हे गंजकी अशरीर वाक आयकतना खंयची कितली प्रीत आशिल्ली तसले कंसाक तागेल भयणी म्हळ्यार जीव सोडत आशिल्ली तसले कंसाक हागेल जिवा भाद येयली फुडले हे पुरे सोनो ते कामार भायर सरता. कळटा आमगेले खंयची एक बंधन आमगेल आत्मीयत कितले परमात्मा भक्ती विशयाचेर सांगतात. परमात्मा वयर स्नेह आधिक्य कशें आसता परमात्मा वयर कितले समर्पण आसता म्हणून सांगल्यार स्व आत्म आत्मीय वस्तुभ्यः अनंत गुणाधिका आमकां अत्यंत प्रितीच कसले म्हणून सांगल्यार सुरवेक आमगेला आत्मीय आमगेल घरांत उलय पुरे प्रितीच ताज्या पाशी चड प्रीती कसले म्हणून सांगल्यार आमगेल शरीराक जेवता तसले विशय आमकां शरीराक दुःख जेवचें हें जेवचें जाल्यार आमगेल जाय जाल्यार आमगेल घरांत लोटय लढाई करतात आमगेल शरीर संरक्षण करच्याक आमकां आमगेल सुख जावका म्हणल्यार आमगेल शरीरा पास चड आमकां आत्मीय जाल्यार वस्तू कसले म्हणून सांगल्यार आमगेल मन केबा
त्या कितले मना वयर आमकां आत्मीय भावना म्हणून सांगले रे त्या मना जेवची तसल तसल सुखाक वचतल आमगे प्रत्येक आमी दंडन घेवच्या तयार असताच मनाक खंयची रीतीन दुःख जावच्या नजे म्हणाल्याक आमी इतले प्रयत्न करताच कोणाक तरी मनाक दुःख आत्मा दुःख ना म्हणाल तसं चिंता नसवय जाल्यार तो दुःखा बी ना कोणाकी विंगडाक दुःख जाता हांव खंयची सन्मार्गान लोकून त्याग देवका म्हणजे कोण वताच विंगडाक दुःख जातोय दुःख जेवो विकेल खंयची सन्मार्ग आसा त्या सन्मार्गार वचूका म्हणाल तसं निर्धार जाता तशीची मन ह्या आत्म नाही म्हणाल तसं भावान येतना मनाक दुःख शिशवे आत्मा दुःख ना म्हणाल तसं भावान येतना तेदाना मनाक कसले एक वाईट जाले रे त्या मनानं वाईट जालेल्या आत्मा कसले जायन म्हणाल तसं परिकल्पना असता हाका विवेक ज्ञान म्हणच असं मन विंगड आत्मविंगड म्हणाल तसं एक स्पष्ट ज्ञान घेऊन प्रवृत्त झाल्या मात्र आम कसं येता विवेकीन योग्य जावनशील तत्वज्ञान मेळच्या शक्य तसं आत्मीय जावनशील तसं मनावेळी त्या मटापरी तज्या पश्चड आत्मावेरी प्रीत असते ह्या आत्मापशी चड प्रीती तरी आम्ही त्या परमात्मावेर करताची तक्क म्हणजे अतिपरिपक्व भक्ती तसल भक्ती नसते ना अपरोक्ष ज्ञान घेवची खाली भक्ती म्हणजे पुढे एक क्षणा गोस्तर कसकी आम्ही आजी करताची त्या परिपक्व जावनशील तसल भक्ती नाही अधिपरिपक्व हज्जेन करताना माग देवान दिसू का इतके केल्यावर मग देवान कसल्या संप्रीत जायनी म्हणून सांगले अत्यंत मूढ हम पहिले तुम्ही ऐकलंय कालचक्राक आम्ही केलं तसं किती परमात्मा पाव ह्या जातल्या कितली काला आम्ही केल्या कसं आम्ही परमात्मा समर्पण केल्या आम्ही तंत कसं अहंकार बघचित असलो हे पुरं ऐकताना आम्ही देवा कसं संतृप्ती करू का आमगे चढ एक मुष्टी चढत त्या परमात्मा पळव का अशी परमात्मा पळव का तशीची कमसा काही जलर कसलं तागे बहिणी कशी चढची तागे शरीर दिसते तेदाना हिगे निमित्ती ह्या शरीरा नाश असं म्हणताना तो कसं करता म्हणून सांगले सुरवेक तागे आयुध बारनो हिक दिवशी मागच्या बाहेर सदे तेदाना वसुदेव बारी बुद्धून वसुदेव म्हणता कसला मारतास कोणा मारतास तू तुगे बहिणी ती मुगाच तेनकम असं म्हणके बहिणी झाले कसं आहे निगे जीवा वापस चढ मग बहिणी नाही तेदन ती म्हणके बहिणी जेवण्याच्या पुढं ही तुगेली खंयची एक रीती ही स्त्रिया वध करूनच पुरुष तू योग्य राय जेवच्या असतो तसं असताना तू स्त्रिया वध करून कशी राबता म्हणून सांगले रे त्यावेळेला निगेल वध जेवची वेळ झाले त्यानं मग स्त्री पुरुष म्हणाल तसा विषय ना आता मी तने जीवशी मारता निगेल खंयची आयुष्य असं म्हणून जाईल म्हणाली मग मारतलो हिगेल गरबा दुखण्यात वेळ झाले मग मारतल्या काय येऊच्या काम साध्यत ना म्हणून केले मग मारतलो ना तशाला मग मरण ना म्हणत तसं एक निश्चय जाऊ तस जाऊन ही काळजी एक दोष केलाय ना सगळे म्हणजे जीव मारपर्यंत मग कसं करूयात चिरकालीला पुणे चिरंजीवी जाऊन राबूयात तस जाऊन एक दोषान चिरंजीवी जाऊ केलं या दोष झाले रे मग जाता म्हणाली तेदाना इतले पुरे जाताना वसुदेवा कसं झालं रे आत्ता पाणी ग्रहण केल्या तिका म्हणला कसं सर्व रीतीने रक्षण करता म्हणून सलेक उत्तर दिल्या विवाह तो विशेष जाऊन सांगजास कसं प्रतिवीत्वम द्योरहम तू एक भूमिश आम आकाश तस जानो भूइंक कसं पुरे जाव का ते पुरे आकाश देता भूइंक जाव का जल तसं वत त्या वैरशील सूर्याला कोण आकाश संचार करच्या मार्ग देऊ त्या सूर्याला जन करताना भूइंक वत देवेता भूइंक जाव का जल तसं पावस त्या आकाशान हे करताना आम पावस मिळता अशी खंयची पुरे रीती संरक्षण जाव का ते संरक्षण करच आकाशान होई तस जाव तशीची तू काही जलेरी हा संरक्षण करता म्हणाल तसं एक हंत दिलं विवाह हा दिलं तसं उत्तरान करताना तो कसले कोत काम झाल्याक कमसाले उल्लेख तुका कसं नाही आट्टा गर्भू तुगेल खंयची मारून जाता त्या सणा चरणान तू कसल्या मारू जायना जल्लद चरणा जे तुका राता दिताच तू ताक जीवशी मार स्त्रीक जीवशी मारणार त्या चरणा तू जीवशी मारी आणि तुगेल खंयची मरण यायशील तू कसं जाऊ का एक मरण ते कोणकी तुगेल मृत्यू बीज असं त्या बीजा मारले तुगेल चिरंजीवी तू जाऊ का तिकल्या नवा ते शरणी ते चरडाक दिताची ते चरडा तू मारी तेदाना इतली उल्लेख ना तुमचा काही जल ह्या म्हणून दिसतो अंच्यान दोष येईना अंच्यान जाव का जल कार्य जाता म्हणताना जायत म्हणून सांगून मागीर हानी खंय वचून हंक कसले त्या देवचान म्हणून सांगून कारागृहागान थंयची तुमगे जीवन जेव म्हणून रीती कारागृहा बंधन करता तदनंतर विशेष रीती प्रथम चरड येता प्रथम चरड जेवण मायतना सुरवे चरडाक त्याग कोरका म्हणताना अत्यंत एक मुजगर केवा तसं सुरवेक चरडू धरला हे चरडा आजीक मरणा म्हणताना त्यांची कालावधी ना मरण जातना सैसूच्या जायना गर्भा भितर असताना मरण झाले सैसूच्या जायना आणि जन्म देऊन येत
त्या चरडाला तोंड पळून जातात. आता हा कमरण म्हणून सांगले रे खंचित आर्य सुद्धा सुद्धा जातात. तशी अत्यंत भितवेला गद्दर तिकसूर ज्याला कसं करचे म्हणून कळणार. ही गेल्या कंसाला सांगता कसलाय करता तू कसं असा 8 गर्भान मारची 1 गर्भान कसं केला तुका तसं 8 गर्भा मारी तू म्हणून सांगले रे. तर कंस म्हणके ना हे क पट्टा दुखू नाही हे पक्कने यांची बाहेर कसं एक रीतीचा देवाल खेळ कोण यांची 8 त्या सुरुवाती म्हणून सांगून वाद कोण मारलाय कसं मेला बसता. तशानो मिगेल जीवन का हा मारचेची म्हणून सांगून ते चरडायला बली तो कंस करता. त्यांना ठीक आहे झालं रे त्यांना वसुदेव सांभाळ सके असं आम्ही पुढे सुदृढ जाऊन असताची तसले तुझं या करू नका या म्हणून या रीतीने सांत्वन करताची. तशी ती दोन्ही चरड जाता 3 चरड जाता 4 चरड जाता 5 चरड जाता संची चरड जाता. संची चरड जाताना सूर्यवेक कसं करता म्हणून सांगले रे होंगा अनेक कडे ना नंदन यशोदशी लेखे नंदन यशोद आले की तदन परमात्मा हे अनंत शयन यावशी दिसत तो परमात्मा कसं सांगता म्हणून सांगले रे तगेल अनंता सांगता बस आता तू नंद आला नाही यशोद आला तो ते यशोद आला तो गर्भात बसून वास करे कसं लाग चलो उद्गार सांगता तशी म्हणून सांगले रे त्यांची एक जागे वचका झाले ते दोन्हीची व्यवस्था स्वामन पुढं का एक खौच एक निर्दोष तस जावनो खौची विषय आता कसले बेजारना कसं लाग नित्य तृप्त होतो आणि तकी सगळे भूदेव पेंगेला रे मिळतं म्हणून होतस. निर्दोष कसले जाव का म्हणून सांगून ता निर्दोष येता गेला हांतुळ शेष तस जावनो सुरवेक शेषा पेटेल की तू असं आ येता मागे माग निर्दोष आणि इत्यादी लायक व्यवस्थित जातली म्हणजे खाली उद्गार सांगतात तशी. आणि विशेष जावनो शेषाने गेले या केलं के प्रार्थना केलं के जेव्हा तू पूर्ण जनाला इतली सेव घेता तू सेव दिलं त्याच म्हणणं नाही असतं पुराणाला सेव देऊन कसं कोरका विशी कोरका तशी कोरका म्हणून उपदेश करून तू सेव देऊ तसं बुधन तसं तू सेव कशी दित म्हणाले एक पुढं का म्हणून सांगताना तसं नाही का हा काही जलेरी तागेल वेरी कारण निकोल तू कुठे एक मालगड जाऊन साव दाखडू जाऊन कसं कोरका म्हणून दाखवता म्हणाल रे सुरुवेक शिशा भेटेचा थई हागेंद विश्वमती लंतुकुनो थई तो बलरामू जन्मा येता ओंगा ही काही जलेरी सांगता. नेक्स्ट तगेल बायल लक्ष्मी ती का सांगता कसं तू माया तुका विचित्र काय नाही आम अष्टमग्र बाग बसून प्रवेश जाता. ते धनाची सर्व ब्रह्मरुद्रादी सर्व इलेके जेव्हा ते भूलोकात मस्त रीती अधर्म इत्यादी जातास त्या अधर्म राखो का तुकेल खंचकी अवतार काला यांच्या उचाईला पुरेकडे ना असल्या वायूचा जो दुर्योधन जन्मायला ते कम सुद्धा इला जरासंधस सर्वजन रबून होते अधर्माची खुटकी पराकाष्ठ देवता तशानो तू ते अवतार घेऊ तसं तुला स्वतंत्र बैला तशा तो अवतार घेऊ का पुरेना निमित्तना त्यांचे जलरी सांत्वन कोण हुंगा अष्टमकर भाग प्रवेश घेऊच्या परमात्मा वतते तशीची ही काही जल माया के संते तू वचनो अत विश्वमती हंतो तू गर्भात बैसू का सन तशी आज्ञा करतरी ते वत्ता ते वचनो परमात्मा यद्यपि परमात्मा गर्भवासना तसं लाग गर्भवासना एक बंधन तंतु बिटर राबून एक रीते त्या गर्भाची लांतूची ते समग्र बंधन यावून तंतु कसले एक रीते समज हात पाय खेळोचा जायना ते तिकडेची लांती एक मोठा कंजेस्टेड जाऊन बैसता असं दुःख आणि तंतु बैसता नाही जले नानारी गिरी तंतूची तांगेल मल तंतू तांगेल मूत्र इत्यादी जाम त्या पिष्टान तंतू त्यांनी एक पोंतास का असल एक दुःखमय जाऊन निश्चित असेल वातावरण ते बितर गर्भांत असतं. तसं गर्भवासा दुःख या परशुक्लत्रय आणि परमात्मा अपना म्हणाल तसं यास परमात्मा नित्यमुक्त तसं या विषयी ना संसाराशील तसं ब्रह्मादी काही जले हे गर्भवासा दुःख नाम सांगला जलरी योग मानन करताना तो कसं करता म्हणून सांगली ते गर्भावचन बैसत घ्यावा ते एक सुरवे जीव असता ते गर्भावचन बैसता त्या गर्भावचन बैसताना सर्व ब्रह्मादी देव देता की ते परमात्मा स्तोत्र करता काही आताची गर्भस्तुती म्हणतात. सत्यव्रतम सत्यपरम त्रिसत्यम सत्यस्य योनिं निहितं च सत्ये सत्यस्य सत्यम उत सत्यनिहित्रम सत्यात्मकं त्वां शरणं व्रज प्रपन्नाः. परमात्मा का वर्णन करतात. परमात्मा एक कसं तुझे लीला सत्यस्य सत्यम सत्यव्रतम परमात्मा अंगा अशील पुरे मस्त पाहता सत्य 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 शब्द ऐकतात जलरी श्रीमदाचार्य सांगतात
हे असे पुरे सत्य शब्द एक अर्थ नाही के एक एक गणण्याचा नाही एक अर्थ के तशी सत्यव्रतम म्हणून सांगणारी तुझी एक निष्ठा तुगेल परिनिष्ठ कशी म्हणून सांगणारी यथार्थ जावन अशी तसं धर्म संरक्षण करची तसे जावनो धर्म संरक्षण करत तसला सत्यव्रतत्व तुगेल तसे जावन अंग सत्य म्हणजे धर्म म्हणत सत्यम परम म्हणून सांगणारी अत्यंत उत्कृष्ट जावन अशी तसं वस्तू सत्य म्हणणारी वस्तू म्हणाला तशी अत्यंत उत्कृष्ट जावन अशी तसं वस्तू तुवा त्रिसत्यम म्हणून सांगणारी तीन कालांते नित्य जावन अशी तसं वस्तू नित्यत्व म्हणून सत्यम नित्यम नित्याहो तिन्ही कालांत असेल तसलं केदनाय नित्य निरंतर असेल तसलं त्रिसत्यम सत्यस्य योनिः सत्य म्हणणारी हे सगळे जगत त्या असेल तसं पंचमहाभूत के तक्का कारण जलल तसं तो सगळे जगत त्या कारण जलल तुवा निहितंच सत्य म्हणून सांगणारी ही प्रकृती त्या प्रकृती भितरी तू राबवून सर्व या जगत परिवर्तन करता सत्यस्य सत्यम हे परमात्मा विशिष्ट नाव के गुह्य नाव के सत्यस्य सत्यम परमात्मा कसं गुण म्हणून सांगणारी खंचान तू कसं गुण असं त्याचा काय राज्य नव्हतं ह्याची विभूती म्हणतात विशिष्ट जावनो विभूती रूपा वर्णन करतरी ते परमात्मा एक सांगतात कसं विभूती म्हणत असेल अर्थ कोण घेऊचा ह्या खाली तुवर उपासने इथले सांगितला अनंत विभूती असा निघाल विभूती म्हणाला एक डेफिनेशन अर्थ कोण घ्या त्यात नाही शास्त्रात कशी म्हणून सांगणारी येथे उदाहरण दिवचे आणि ताकी जाव का झालं एक डेफिनेशन दिवचे त्या डेफिनेशन काही पुरे समन्वय जाता ते पुरे अर्थ म्हणून घे आपण तश म्हणजे पुरे धोकन सांगू जाय ना तिथले विस्तार जाऊन असेल तसं ते परमात्मा विभूती असते तसं कसं विभूती म्हणत असाल म्हणून सांगणारे खंची पदार्थांतू कसं उद्यान मारता तंतु आ कसं रूप तंतु दोरनो त्यांचे उद्यान मारायचा असं म्हणून तू म्हणेल रीती तंतूची इथे वर्णन करताना कवीना या म्हणून सांगले अत्यंत ज्ञानी वर्गीय तो शुक्राचार्य जाऊन असता पुरोहिता तो बृहस्पती जाऊन असता मासांतू मार्गशीर्ष मास जाऊन असता म्हणून तसं विस्तार वर्णन ते सांगले तशी होंग जलेरी सांगते ते कसं एक सत्य पदार्थ म्हणजे नित्य पदार्थ जो प्रत्येक पदार्थाची एक वैशिष्ट्य कसं म्हणून सांगले त्याचे अस्तित्वच मुख्य त्याचे वैशिष्ट्य के खंची एक पदार्थ असं त्याचे एक अस्तित्व ना म्हणून सांगता जातो अस्तित्व असल्या मात्र तत्पदार्थ तो जावनो एक पदार्थ एक खंची एक पदार्थ म्हणून घ्यावं का झालं तर एक अस्तित्व म्हणाल असतो या अस्तित्व कोण दिवचे म्हणून सांगत ते परमात्मा दिवचे सत्यस्य सत्यम खंची वैशिष्ट्य सत्यत्व म्हणाली एक पदार्थ अस्तित्व त्या अस्तित्व असं करतल कोण म्हणून सांगली त्या परमात्मा यांचे नियमन म्हणा कसं तर सत्ता प्रतिनिधिपूर्वक खंची विषयाचे रे त्याचे अस्तित्व आणि त्या ज्ञान येत वैजरे ते भितर राबून परमात्मानं त्याचे अस्तित्व असं करून देऊ का ते भितर राबेल परमात्मानं त्याचे ज्ञान करून देऊ का नाही जरा आमगे भितर राबून त्याचे ज्ञान करूच्या काम शक्ती देऊ का त्याचे भितर राबून त्याचे विषय योग्य काढून देऊ इतली परमात्मा खाली पुढं का जरा इतली चली जात त्याचे अस्तित्व त्या परमात्माला दे अशी सत्यस्य सत्यम उत सत्यनेत्र म्हणून सांगणारे यथार्थ ज्ञान विषयी परमात्मा मस्त्यान सांगताना परमात्मा उद्गार करताना तागेल गुण म्हणताना तो निर्गुण हो तागेल कसले गुण ना परमात्माला कश्य असं म्हणून सांगणारे तो शुद्ध तागेल कसले गुण ना तागेल कसले कर्म ना तागेल कसले ना शुद्ध ब्रह्म म्हणून सांगतात तक विरोध करतात सत्यनेत्र कसं तुक पळयताची कंची विषयार तुका ज्ञान झाला कंची विषयार वेद इत्यादी सांगता त्या विषयाचे कशी ज्ञान झाला तशी यथार्थ रूपात तू असत पळया विचित्र झालं तसं परमात्मा आश्चर्य पळया आम्ही परमात्मा ध्यान करतात त्यांची एक मंत्र कोरका झाले परमात्मा ध्यान करतात ते परमात्मा ध्यान करताना मी कसं करताची आता विशेष ज्ञानो त्यांची एक देवपूजन करताना उद्यत भास समाभास हा म्हणून सांगतात ते कसं सांगताची म्हणून सांगले परमात्मा कश्य म्हणून सांगले उदय जेव तसं सूर्या प्रकाश जाऊन असं नाना रीती आभरण इत्यादी घालणं असं लक्ष्मी तशी श्रीदेवी धोरण असं हे पुरे जतन कसं म्हणून सांगले पुरे ब्रह्म वायु शिवा ईश विपै चक्रादिकीरपि सेव्यमानोधिकं भक्त्या नित्य निश्चयशक्तिमान कशी ब्रह्मो वायु शिव अहिश म्हणजे ब्रह्मान करताना रुद्रान करताना व महादेवान करताना अहिश म्हणून सांगले आणि अनंतान करताना आणि पुरे सेव्यमानः
सेव्य मानहा शाणच प्रत्यय मानहा म्हणून सांगले रे वर्तमान काळाचे सेव करता असाची म्हणतो म्हणे तुम्ही केदन केदन ध्यान करता असाची केदन तांत सेव करता असं रूप पळून तसं सेव करता म्हणे तुम्ही केदन केदन ध्यान करताची केदन तो परमात्मा तसं रूपार असते एक टाइमर करता अनेक टाइमर करता आणि केलं तसं ध्यान कसले फटी जाऊताना दिले नित्य निरंतर त्या रूपार परमात्मा राखता आणि त्या रूपार त्यांनी पुरे सेव करता के परमात्मा असं एक विचित्रता परमात्मा कंची तसं सत्य नेत्रम तशी केतनाय आम्ही कंची रीती उपासन करताच कंची रीती या केल्या दधी वामनाला उपासन करताच दधी वामनाला उपासन करताना कसं करताचे आता ध्येयाचे या दोन मडकी दोन तो कसं कोण रबला दधी वामन रबला म्हणून चिंतन करताच कंची काला आम्ही चिंतन करताची त्या काला हाता मडके ध्येय धरला म्हणून सांगतात म्हणजे अनादि काळ तो अनंत काळपर्यंत त्याने हाता या धरला ध्येय धरला आता अशी आलोचन करा मनुष्याने ताणे कंची त्याला चिंता शक्ती राबलो तो आता अशी ध्येय ते बेळसूच्या काही ते माहिती जाऊच्या ध्येय जाऊन रबू का अशी केदनाय रबू का जलरी केदन नको त्या ध्येय धरलं तांतू कसले एक विकार येनाशी रब्बाई जले कंचे एक ध्यानान तू अमृत कलश धरला म्हणून ते अमृत कलश तशी थोड आम्ही केलो पण कसं करताची नरसिंह ध्यान करताना अथापराभ्याम चक्रम शंकम दोन्ही चक्र आणि शंख वैली दोन्ही हातान धरला टुकू दोन हाताना हाकेला हिरण्यकशिपू मार करतोस या चिंतन करताच वैली दोन हाताना त्यांना चक्र शंख ताण धोर का म्हणून सांगले रे अनादि काल पण अनंत काल पर्यंत आमगेल गोस्कर चक्र शंख धोर का आमको पूरी जल्लाय 5 मिनिटा पूजे वेळा मात धरल्या पण सोडे म्हणना तशी अशी या रीती त्या परमात्माले या पळयतना सत्य नेत्रम तागेल ते कसं एक गुण की आहे तशी कोण खंयची रीती तू उपासन करताच त्या काला तागेल उपासन फट्टी जाऊच्या जे म्हणाला का तू तशी राबूनच करा देवा सत्यात्मकम आणि कसं म्हणतो का सत्य सत्य म्हणून सांगा रे सत अय सत म्हणून सांगा अस्तित्व सत्व अय म्हणून सांगा ज्ञान म्हणत सत्य ज्ञानात्मक स्वरूप जाऊन असेल तो तुला शरीर कशी म्हणून सांगा सच्चिदानंद रूपी तू तसं तुका सत्यात्मकम त्वाम शरणम प्रपन्नाः आम्ही पूरे जन शरण जल्लेची म्हणून रीती उत्कृष्ट जाव इतक्याने अनेके ब्रह्मांड केलं स्तोत्र आहे आमगेल बुद्धी कसं म्हणेव का तसं तसं अत्यंत उत्कृष्ट जाव नशील तसं स्तोत्र मालिका तो गर्भस्तुती करता तेचे परमात्मा चिंतन नाना रूपे रे म्हणजे तू दशावतार घेतला तू मत्स्य अवतार घेतला आज गर्भाशिला तू पोहता ना ताकी दिसते की मत्स्य अवतारामध्ये पोहता तशी मत्स्य अवताराचे विशेष जाऊन चिंतना तशीची पूर्ण इत्यादी मुखार जो तसं सर्व अवताराच तशीची तू आणि खोटी केलेल्या मुखार कंचीपुऱ्या रीतीने अनुग्रह केल्या त्या पुरे प्रत्यक्ष जाव प्रत्येक काणी तुम्ही पळयताच ब्रह्मेव नमस्कार करता तसं ब्रह्मांत परमात्मा कितले अवतार पळयला तसं रीती ते परमात्मा चिंतन केला तर जीवोत्तम मनशान कसं चुकेस सर्व परमात्मा अवतार देताना ते सूर्य नमस्कार केलेला ब्रह्मांड अवतार देवची पुढे तू अवतार घेऊ का म्हणून प्रार्थना केलेलं ब्रह्मांड वेदव्यासाला करतात म्हणतात कसं ज्ञान इत्यादी नाश जाऊ का झालं रे अर्थित ब्रह्मरुद्रेंद्र आदी गिरवाण गणवंदित आम्ही स्वामी सांगतात की ब्रह्मरुद्र इत्यादी कारणाची तू कोण की प्रार्थना कोण तदनंतर तू जन्म आईलो अवतार घेतलो कृष्ण अवतारांते तशीची मत्स्य अवतारांते तशी कूर्म अवतार सर्व अवतार येऊ का झाले आमगे पर वचून राबून प्रार्थना करून तू येऊ का म्हणून सांगून आव्हान देऊच कोण म्हणून सांगले ते चतुर्मुख ब्रह्मा तसं ब्रह्माक पुरस्कार कोण तसं एक ब्रह्मो बावी ब्रह्म जाऊन तसं मुख्य प्राण तोची आमका मध्वाचार्य जाऊन मिळेल तसं गुरु आमगे तसं तंगेल मार्ग करताना तसं तंगेल एक योग्यतेनं तसं तंगेल एक ज्ञानानं तसं तंगेल एक भक्तीन करताना त्यांनी आमका केलेलं मार्ग अडचोलच्याक आम्ही प्रयत्न करू का तशी तो ब्रह्म नाना रीती ते परमात्मा चिंतन करता तेदना परमात्मे जलरी तांका भितर राबूनची अनुग्रह करतगे त्याच्या नंतर कसं जाऊन सगळे की गेल्या प्रसव समय जाताना देवक्याम देवरूपण्याम विष्णु सर्वग्रहाश्वहा आविरासी यथा प्राच्याम दिशी इंद्रियव पुष्कळः त्याची एक जतना तक्का कसल्या म्हणून सांगले किंवा जल्लल कशी म्हणून सांगतात आम्ही कसं करताची म्हणून सांगले जात दोरनो त्यांची ग्रहगती पळयतात जननी होंग वर्णन करतात सांगतात ते परमात्मा जन्म येतात कशी असं म्हणून सांगले
सर्व ग्रहांकै जलनी अधिपत जावनशील तसलं सर्व गुहाश्रयः सर्व ग्रहा भितर राबून ताकतात एक नियमन करतो सगळ्या परमात्मा तशा ह्यो कसला म्हणून तज्जन अर्थ करून घेवचा नाही त्यांनी कसला म्हणून हाक पळून समजून घेऊ का तसे खंयचे रीती कसले एक ताक दोष नातील तसं सर्व ज्या प्राणी भितर असेल तसलं हक्का गर्भात कोण बाहेर येऊच होण विषय नाही सर्व गुहाश्रयः प्रत्येक गुहांत वचन पैसे तसं सामर्थ्य कोणास म्हणा आकाश तशावनु तक महाविष्णू म्हणा कोणाके एक महा म्हणून सांगत अत्यंत हॉड जाऊन असेल तसं काय तसं तिथे हॉड शरीर असताना सनरंतर वचन पैसे कोणाके जायना आमका जल रे आजी भितर वर्ष म्हणून सांगा आमक बच्चा जायना कसं लाग अंगे शरीर हॉड असं म्हणतात जल महाविष्णू कहतो तिथे हॉड शरीर असून सनर जाऊन असेल तसं म्हणजे मुये भितर जाय जल वचन बैस तशावनु सर्व गुहाशयः सर्व गुहांत वचन बैसतलो तू के कचके गर्भगुहा वचन बैस हॉड विषय वेदवा तशावनु ते गुहा दुकून बाहेर येऊन प्रकट जाव का म्हणून रीती त्यांनी हे करताना त्यांना परमात्माला जन्म देताना ते वसुदेव पळेत के परमात्मा कशसं तमद्भुतं बालकमंबुजेक्षणं चतुर्भुजं शङ्खगदाध्युधायुधं श्रीवत्सलक्ष्मं गणशोभिकौस्तुभं पीताम्बरं सान्द्रपयोधसौभगं महाद्यवैडूर्यकिरीटिकुण्डलत्विषा परिष्वक्तसहस्रकुन्तलम् उद्दामकाञ्चङ्गदकङ्कणादिभिः विरोचमानं वसुदेव ऐक्षत पळैतना तम अद्भुतं बालकं पळैतनाची कसं म्हणून वर्णन करच चिरडाला तू कसले एक लक्षण वर्णन करूया म्हणून सांगले पळैतना सर्व लक्षण उपेत जाम नशील तसं ते चिरडा पळैता अद्भुत जाम नशील तसं लागेल ते पळैतना तागेल दोड कशी केदनाय कशी म्हणून सांगले चिरडा लक्षण पळच सुरवेत पळैच कशी म्हणून सांगले सर्व चिरडा दोड कोणाक म्हणके म्हणून पळेले रे अंबुज एक क्षण कमला पत्र म्हणकीची तागेल दोड दिग दोड असते चिरडुमाल सांज येताना दोडे पुरे हडोड असता तंते हागेर विशेष काही कसं म्हणून सांगले आकर्ण नेत्रम हे ते दिसत कशी म्हणून सांगले करणार येते गेला की दोड तितली हड दोड पिणी मारता तसं अंबुज एक क्षणम जल हाका या कशी हातपाया बल कशस पोळ्या म्हणून सांगले तो गोतना चतुर्भुजम दोन्ही हाता चरड येऊचे किंवा पडले रे चार हात घेऊन रबला जल्ल्या चार हात घेतल्या हॉटने अंत विशेष कसं म्हणून सांगले शंख चक्र इत्यादी नाना आयुध धरल्या अशी आलोचना करा त्या परमात्मान आयुध धरला म्हणून सांगताच गर्भादून एक चरडान बाहेर येऊ का जले शंख चक्र आयुध धरले चक्र जो शंख गदा पद्म इत्यादी दोन बाहेर येले कसं अवस्था सुखा त्या कंची रीती सुखप्रसव जाऊ का जले ही कसले रीती योग्य रीती सुखप्रसव झाला भित्तर गर्भा असताना शंख चक्र हातात दोन नसले गर्भा चील कसा अवस्था त्या अवसून कसा अवस्था जले कोणाकी एक चिमटी कसले एक बाळ कणातील बाहेर येताना हातात शंख चक्र इत्यादी धरला अशी शंख गदाद्य आयुधम श्रीवत्स लक्ष्मीम हृदय भागार पुळया म्हणून सांगले कशस एकम लक्षण इत्यादी पुळया म्हणून हृदय भागार पळले साक्षात महालक्ष्मीला तिनकी चिन्ह जावं असेल तसं ते श्रीवत्स तसल्या योग्य जावं असेल तसल्या हृदयवंतिका श्रीमंतत्व ते दिसता जल मागिरी खंचे एक कसले एक मुखार सुने कसले एक भांगर कोरका म्हणून सांगून गळ्या पळले रे खंची योग्य जावं असेल तसं कौस्तुभ म्हणून गान बैसला तुम्ही खंचे हाडच्या पुरोच वज्रात वैडूर्य कौस्तुभ म्हणजे कसं साक्षात ब्रह्मोची ती बैशील तसल का कौस्तुभ विंगड खंचे पुरे औत्पत्ती जावं असेल तसं या कोरियात सृष्टी जलाल तसा विषय नाही सृष्टी करत ब्रह्म बैसला तसं कौस्तुभ धारण केला त्या चरडान गणशोभी कौस्तुभम चरडू कसं धरले की बैल्या म्हणून बोलत तसं एक संप्रदाय असं तशावनो तू पळैताना पीतांबरम धरम आणि नसून लागे पोळचाना वर्णन करतात कसं म्हणून सांगले निगूढ गुल्फाय नमः म्हणून परमात्मा लेख नाम परमात्मा गुल्फ देश कोणाही पोळचाना तसं निगूढ गुल्फाय नमः तसं जन्मायत ते चरडाल पुणे पुढे म्हणून सांगले पीतांबर घालू येला आणि कसं पुरे की कसं आवरण कोरका चरडा कोरका म्हणून सांगून आणि आता न्याजता नामकरण जाव का नामकरण जातात कसं पुरे बंगार घाल का म्हणून सांगले
वाच सर्व आभरण घाललेला महार्य वैढूर्य किरीट कुंडल त्विषा सगळे शरीरात तू अशी तसलं पुरे चर्माक भोरनो महार्य वैढूर्य किरीट कुंडल त्विषा सर्व आभरण कंच हाता जाव का जल तसल कणकण बलय पायाक जाव का जल तसल हेजी इत्यादि गरुल्ल इत्यादि घाल सर्व कोटाक जाव का जल दाबी इत्यादि सर्व घाल तंते विशेष जाव निशिंत सला पूरे हमते वैढूर्य आदि रत्न खचित जाव निशिंत सला आभरण तदनंतर परिष्वक्त सहस्र कुंतलम केश आणि कश्यस म्हणून सांगले अत्यंत या जाव निशिंत सला समची भोर नाही तसल केस की तसल्या चरडा केस म्हणा इत्यादी कोण आलोचन गोरका म्हणा तसल्या भोर नाही तसल केस उद्दाम कांचंगद कंकणादिवी अत्यंत फळफळे तसल एक आभरण कंकण इत्यादी सर्व घालून पळैतना विरोचमानम वसुदेव ऐक्षत वसुदेव पळैतास पळैलेला का दोड मुच्चु का म्हणे दिसना तसते परमात्मा पळैतास कसं रे परमात्मा तुझे वैचित्र्य जन्माचरणानेचे मर्त्यावतारे मर्त्य शिक्षणम तू जन्मा येतन चरडा म्हणजे चरडा येऊ का नो तशी येणे तो जन्मात कुणोची अद्भुत तू प्रत्येक कार्यात तू गेले एक विशिष्टता सर्वांत सर्वोत्तम कसले का म्हणले हेचे जे दाखवून येता त्यातून सूर्य नाही तू जन्मात कोण बाहेर येऊ का झाले सूर्य लावणी अशी तू गेले एक विशिष्ट जाण असेल तसं रूप गर्भात कोण बाहेर येताना ते गर्भचिल्ला असेल तसल्या उद्दा इत्यादी लागून त्या चरडा नेऊ का जले पळले रे तुझ्या अंगा विशिष्ट कांती करताना भांगरा कांती मागतास तसल्या महार्य वैढूर्य किरीट कुंडल त्विषा परिष्वक्त सहस्र कुंतलम अशी तुझ्या की विशिष्ट जाम असेल तसल्या जन्म अवतार जलायो हे अवतार पळतानाची वसुदेवाक अंगा पण ठेव तो ते पळतास पळलेल्या समुग्ध जला तसल्या विस्मय फुल्ललोचनः अत्यंत कसं हाक कसं वर्णन करका कसं दिसू का कसं सांग का म्हणून तसं कसलेच कळणार तो वसुदेव राबला की जदना वसुदेव सांगतो की दवा विदितोसी भवान साक्षात पुरुष प्रकटे परः केवलानुभवानंद स्वरूप सर्वभूत परमात्मा तू इतकी जन्मा येतात असल पळैतनाची आणि मग कसले संशय होणार आहे दवा तू कोण म्हणून तसं एक विषय मग करती कोण घेऊ का म्हणले ना तसं आहे का साक्षात परमात्म्याची मग चिरड जावनाजी मिळला म्हणून तसं भारी संतोष असणार का संताची कश्यपोती अदिती म्हणून सांगले तसला कश्य इले म्हणून सांगले रे कश्यपालनी अदिती इले तू वामन येईल के मस्त त्यांनी हम काही पळेला की परमात्माने इतकी काल मस्त अवतार घेतला वामन अवतार जोच्या पूर्व मत्स्य पूर्व वराह नारसिंह वामन परशुराम श्रीराम इत्यादी पुरे अवतार पळेला जलरी तुझे कनके बाल लीला श्रीराम आमेला मर्यादा पुरुषोत्तम दान कितली जाव का तितलेची प्रत्येक विषयाचे कंची रीतीर मनुष्यां चोल काम सांगून सांचरदा कोण चोलने श्रीरामचंद्र तशानो तुगे कनके क्रीडामय जावशील तसं त्या लीला त्या पळो काम सांगून त्या कश्यपाने निमित्ताना तक्का जावने तसलो तू ये रूप तुगेला तशानो असं एक विशिष्ट जावशील तसं रूप पळैताना कसं म्हणून वर्णन करशील बाब तशी देवकी जलरी सांगते की रूपम यत्तत् प्राहुरव्यक्तमाद्यं ब्रह्मज्योतिर्निर्गुणं निर्विकारं सत्तामात्रं निर्विशेषं निरीहं सत्वं साक्षात् विष्णुरध्यात्मदीप्तं परमात्मा तुगल आवसो म्हणून सांगताना तुगल जननी म्हणून सांगता मकना कसला का तू जन्मू ना जननी म्हणून सांगले जन्म दिलो म्हणून सांगा तू जन्मू ना तू अवतार घेऊचे रूपम यत्तत् प्राहुर अव्यक्त माध्यम तुगे रूप कशी म्हणून सांगले कोणे येऊची पश पुढे आधी जाऊन असेल तसं कोणे येऊची पश पुढे तदंजलरी अव्यक्त रूपात तुम्ही तर असता तदनंतर सर्व करताना ब्रह्मादी कंचकी एक भजन करताना पूर्ण जाऊन असेल तसं रूप तू गेला ज्योती ही नाही कांतिमय जाऊन असेल तसं रूप तू गेला निर्गुणम कंचे या प्राकृतांजल तसं रूप नाही निर्विकारम कंचे भैलान कसले तू त्यांची इफेक्ट आहे ना तशी तुगेल कंचकी एक स्वातंत्र्य नसेल तसं रूप आहे सत्ता मात्रम निर्विशेषम निरीहम केवल तंतु कसं असं म्हणून सांगा रे तुगेल योग्य जाव नसेल तसं सत्व गुणान करताना भरित जाव नसेल तू गेले स्वाक्षर रूपान करताना भरित जाव नसेल तसं निर्विशेषम विंगड कंचे बाकी पदार्थाची प्रवृत्ती नसतील तसं रूप आहे निरीहम सत्वम साक्षात विष्णु अध्यात्मदीप्तम पूरे जनाना परमात्मा के पुढं काम सांगले अध्यात्म
आत्मा भितर पळका की जर तू कशी म्हणून सांगा रे साक्षात तो अध्यात्मूच मग तसं कसले कष्ट हा आणि तू यत्रा करबला तसं परमात्मा पळताना ती देवकी जननी स्तोत्र करता ब्रह्म येतके ब्रह्मा स्तोत्र कोर का म्हणताना कसं स्तोत्र करच्या साक्षात पुरुष सुक्तानच स्तोत्र करते परमात्मा तुगे अद्भुत जावन असेल तसं लीला या सगळे अवतारांत करो बाहेर सरला तशानो तुगे खंचकी एक सण सांगले रे मग जायना मग संतृप्त जायना तशान सर्व वेद प्रतिपादन करत असेल पुरुष सुक्ताना स्तोत्र करता आज एक आम्ही प्रत्येकान सुरुवेक प्रारंभ करताना जेव्हा कसले एक ह्या करताना पुरुष सुक्तान करची कसं लाय कर पूजन करताना पुरुष सुक्तान कसं लाय करचे म्हणून सांगले रे पुरुष सुक्ता महत्व कसं सगळेची ह्या वेद ग्रंथी असं या वेद एक व्याख्यान केबा ते कमेंट्री खंच्या कमेंट्री म्हणून सांगले रे सुरुवेक पूरे हा मूल कसं लाय म्हणून सांगले रे ओंकार त्या प्रणवात कुणू सर्व वेद बाहेर येतात त्या प्रणवात तू तीन अक्षर घेतले म्हणून तीन अक्षर घेतले रे तंदुकून बाहेर येऊचे भू भू भुवा स्वाहा म्हणून तसं तीन व्याहृती ह्या तीन व्याहृतीनं कसं करता म्हणून सांगले रे एक एक व्याहृती करतात भू म्हणाला दुकून तंदुकून एक एक आपा सस्स अक्षर येऊन हज्जन केलं तसं गायत्री ब्रह्मगाय व्याहृती दुकून त्या व्याहृती नंतर ब्रह्मगायत्री नंतर तर ते एक एक पाद असं त्रिपदा गायत्री तीन पाद ब्रह्म गायत्री त्या पादान करताना एक एक पादान करताना ऐन तसल कसं म्हणून सांगले रे पुरुष सुक्ताच एक एक वर्ग के तीन वर्ग पुरुष सुक्ता तसं तीन वर्गात्मक जाऊन असेल तसं पुरुष सुक्ताच व्याख्यान कसं म्हणून सांगले रे तीन वेद के ऋग्वेद सामा अशी मागीर या ऋग्वेद यजुर्वेद सामवेदांत तुल्याची ही जाऊन असेल तसं अथर्ववेद अशी करताना सगळे कंचकी वेदाक मूल कसं म्हणून सांगले पुरुष सूक्त तसे अंतुक कसं वेद वर्णन कोर का म्हणजे ते समग्र वेदांत वर्णन कोर शामनस जनरे हम निबंधन करू जायना ऐकू जातून काही पुरुषत ना तर शामो खाली त्या पुरुष सूक्तानं चेतुक वर्णन करत राजा म्हणून सांगून ते पुरुष सूक्तानं समग्र जाऊन असेल तसं त्या परमात्मा अद्भुत लीला मुखार जेवता गेल ते कृत्य त्या आत्ताच अनुसंधान घेऊन जीवोत्तम जाऊन असेल तसं ब्रह्म ताके स्तोत्र करत गे अशी ब्रह्माची स्तोत्रान तशी ती सर्व या देवतांगे स्तोत्रान करताना तो कसं येता अत्यंत संतृप्त जाता तदनंतर तो सांगतो जल अवतारी कार्य जल आता अवतार संरक्षण करच कार्य जबाबदारी तुका वसुदेवा कसं कोर का म्हणून सांगले रे तू काय करची नका शीदा तुगेल्या मित्राले की वस ती खंचकी ती माया ती जन्म आईल्या तिका कसं कोर का म्हणून सांगले रे तू माग थेंडवर का आणि त्या माये घेऊन होम घेऊन तू अंगा पास पैसू का इतके केल्या पुरवून कसं असं म्हणून सांगतो ना हिंद कोणी बाहेर सुद्धा सुलभ म्हणलेकला जनरी हक्क आपले के परमात्मा जायता म्हणून परमात्माला सांगला पडेले रे आता पुरे तगल जावका जलन तसं सरपळी इत्यादी झाल्या ते मागील का हे असं बंद असं ते बाहेरी कोण की संरक्षण करतल हान्यसाची असं पुरे पळीताना कशी वच्चे आम्हाला तसं चिंतना जे परमात्मा आदेश म्हणताना त्या वचन परमात्मा धुरू होताना आता असे सर्व सरपळीत गेले पुरे तो गोपाळ्या आता कसले नातीलचे बंधना नातीलचे म्हणजे केवळ परमात्मा संगीत तसं एक विषय आम्ही करता म्हणून आम्ही निर्धार घेऊन जरा प्रवृत्त झाल्यापूर्वी आमचे सर्व बंधन पुरे नाशता आम्हाला तत्व जलने हम तुकळत तशी ते परमात्मा उभारू होता परमात्मा धरता वत्ता बगलाल्या वत्ता कसं चिडकुली सोडून बरता साक्षात द्रावचे तर पळीता दूता पळेल्या पुरे जन मूर्छित जलेच तशीची वत्ता 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 करताना ते पुरे जोर पावस येत जोर पावस येऊन हे करताना हा कसं एक साथी जाव का म्हणताना त्याचा कसं येता म्हणून सांगले रे साक्षात आदिशेषूची तागे खंचकी फणी दोन त्या फणीनाची छत्र निर्माण करून हक्का तो बरेता तदनंतर यमुने उके नेताना तंतू विशेष जाऊन असेल तसं फेण निर्माण येत केला हे कसं फेण म्हणाल तसं तंतू फेण निर्माण जाता म्हणून सांगला म्हणजे साधारण एक उद्दा वाढताना तंत एक वेगळी फेण निर्माण येऊ सहज जोर मारता उद्दा येतात हे कसं फेण म्हणून सांगली त्या व्याख्यान करत सत्यधन सांगताच यमुना हस्ताशील के तिथे दांत काही पुरे स्माईल दिलेलं बेटा हस्ताशील कसला हा सुर म्हणून सांगली इतकी काल मग पुरे दुर्जन येऊन मिगेल कंची तीर्थ क्षेत्र आणतो वाईट करता शिलेच
आता खंयची दुर्जना संहार करच्याक सज्जना उद्धार करच्याक हे क्षेत्र पावन करच्याक आणि कोणाला मला अंगाचे पुरे जाणे मिगल सेव करतात तसल परमात्मा येईल म्हणून सांगून ती काण्याची खुशी घे तसल खुशेन करताना आशील तसल ते एक दांत दाखयता हसताशील घे ह्याची फेड हो म्हणून ती सत्यधर्म तीर्थ म्हणतात त्यांनी व्याख्यान करताची तदनंतर ते यमुना वैर येईल प्रकार कृष्ण जलरी त्याची पर्याय नसतेना हे करते वाट दिसताना ते येशील वरलं जलचर इत्यादी सांगता की हक्क कशाला वाट देऊ का किंवा कसं म्हणून देऊ का ना की पुरे उदका राय जाऊन तसं वरून त्या वरून आंध्रा पुढे सांगला कसला किंवा परमात्मा का तू वाट सोडून देता म्हणून सांगू त्यातनं रामावतारा तशा वाट सोडून देता नाही रामावतारा रामा सांगून कृष्ण म्हणून सांगेली तो राम विंगड नाही तो कृष्ण विंगड नाही म्हणून सांगून सर्व जना बोधन करून ते पुरे जना कोडका म्हणेल तसं वृत्तांत म्हणेल तसं एक तात्पर्य टिप्पणी बरेला होंगा भागवतांनी तशी ते एक यमुना ती वाट हाका वाट सोडलीता ते वत्ताना नंदरा येऊ म्हणजे या अशेष जला अशेष देवा नागनी केल्या तू म्हाका हें करता म्हणून सांगताना तो नंद सांगते हे कसं आहे गोड विषयावर तू तुगे साध चरण वाबरलेल्या तुगे मित्र म्हणतरी तुगे सुखान नाव कशी भाग घेऊ का की तशी तुगे दुःखान नाव भाग घेऊ का तू साध चरण वाबरलिताना हा एकल्या दिवस गोड विषय नाही तशी आणो तू वरी काय तोंदरे ना म्हणून सांगते अरे म्हाका एक ज्येष्ठ पुत्र जला तशी आणो हे अनेक पुत्रही तू म्हाका दितास हाके गेल्यार आमी निगे चरण म्हणूच भावन करतात तशी आणो हे चरडा अंगदवरी आणि तू वरी म्हणून तसं रीती तो सांगता आणि विशेष जावनो परमात्माले आदेश तसेच ती माया तू वस तुगे खंयची जी म्हणून जाव का म्हणल्या कची ती परमात्मा पेटयता तशी जावनो ती खंयची माया घेऊन इकडे येताना अपास तशीची सर्व भितर येताना सर्व जाव का जल सर्व व्यवस्थित करताना अपास येऊन पावला पावनो ते चरडा तो दवरला ते दाना ते चरडो रडचे नाटक करता माय ती सांगता म्हणून कोणा खंयची रीतीर भ्रम हाडका कोणा खंयची रीतीर उद्भव हाडका कोणा खंयची रीतीर ज्ञान हाडका ते ती शिकोका म्हणना तशें हांव रडलेलो हक्का ती अशी दूध पुरे पळयताची एक प्रसव जाला आठटा प्रसव जाला म्हणून सांगून कमसा सांगताची कमसा सांगताना कमसो धांवन येता पळयता आठटा घर पळयता चल्लेचो तेन्ना ही सांगता चल्लेचो रडार तुगेलो मारो असो म्हणताना तो म्हणता ना हंतू म्हाका तुगेल हिगेल खंयची आठटा संतानान करतात म्हाका मरण म्हणून सांगला हाजे न्ही म्हाका मरण अशें साध्यत आसा म्हणून दृश्टी करतना हांव हाका मारू भायर सरता म्हणून सांगता आनी ते चरडाक मारू पळयताना ती साक्षात माया आपास प्रगट जावन तुगेल कसं तू मूड हें करून जाय तू कसं लेखला तुगेल खंयची एक संकल्प आस की ना त्या परमात्मान संकल्प नाश करूं जाता म्हण लेखला खंयची एक कोणकी जन्म आहे तर तांकां मरण तू जाणटूचा जत्त म्हणून तसं परिकल्पन पिढी कशी हाडली ह्यांची पिढी तू खंयची रीतीर योग्य रीतीर देवकी ओटू संधानार अशें केलें तुगे मरणाक कारण नातील तसं निमित्त नातील तसं केत रावत तशें जाल्यार तू खंयची द्वेष तूच उत्पन्न कर तूच आता कसं केला म्हणून सगळ्यात तुगे मरण तूच आनी चड लागी आपण हाडलें जाला तशें हांव तुगे मरणा निश्चित जावन आसताची ताका मरणाक सर्व जावका जाल्यार काल होते परमात्मान चिंतन केला म्हणजे ती सांगून ते दुखून भायर सरता आनी ते जाल्यार आठटा चेडू ते दोळकाय हक्क कसले म्हणून सांगले रे आठटा चेडू गेला म्हणून तसले हें जावन हक्का देवकीन हक्क दुनिया करता तदनंतर इकडच्या कोणपरी चेडू आसाची कसं आसाची म्हणून तसं हें करतना सोदूच्या प्रारंभ करता कंस तेन्ना सुरवेक पूतनाक सोडत गेलो पूतनाक सोडून जल्लन चेडू खंयचे आसले रे ताका तू कसं करता म्हणून सांगले रे तू एक चित्त जावन अशें तसं लक्षण दिसते योग्य जावन अशें तसं कांतिमय जावन अशें तसं लक्षण दिसते त्या चेडूक तू विष पिवो का ते पूतनाक दोग जन आशिल्ले एकली ताटकी आनी एकली उशादी तशी दोन जीव एक योग्य जावन अशें तसं उत्तम जीव आनी एक तमो योग्य जावन अशें तसं जीव असले दोन्ही जीवांनी करताना त्या परमात्माक हें करच्या भायर सरताची तेन्ना भोवताची नंगाल ग्रामा येताची ते पळयताना ते विशिष्ट जावन अशें तसं ते परमात्मा पळयता ती आपयता यो कृष्णा कितली खेळता यो अंग चरडा
तू इतले खेळणं तो पूर जाय ना यो हांव तुका दीत दिता म्हूण सांगून तो हें करता तर नंतर थंय तूं दूद हें करून चेडला धरता आनी दूद दिवचा प्रारंभ जाता. जेन्ना वैचित्र पळया दोन जीव म्हूण सांगले तंतशिली कोणकी ताटकी ती विष दित तशिली उषा देवी दूध दित तशी ते परमात्मा कसं केलं आपण सांगली समज चोषून कोण पिऊन सोडी म्हणाली सोडाश कसं लाग अक्षयम कर्म यस्मिन परे समर्पितम त्या परमात्माला तू समर्पण केले रे ते अक्षय जावून असता तस जावून तिगे कितली हे केले रे हागे चिव सोडता चिवून सगळे तिगे प्राणाची चिवची तिळकी रे ते हे करता तांते गेले रे पण भक्तिपूर्वक जावून असेल तसं दूध दिलं तसं उषा देवी योग्य जावून असेल तसं सद्गती आणि कोणकी विष दिले तसं ताटे तिक तमोदी तसं अंधन असताला काही अशी परमात्मा तू कसं एक विभेदन आम्ही आज एक सांगताच कसं कोणकी एक केलेलं वाईट कर मक्वा काम मक्वा शिक्षा हांव कसले तू करनी जडेरी मक्के कसल परमात्मा तू घालचिवा कोणकी एक कसं की कर्म केले तर काम असेल बघू कावा म्हणेल रीती आम्ही नित्य निरंतर उलयताच आम्ही पुरे कसं एक साने आम्ही कसं एक दुःख जावचा ना ते तुम्ही तर आम्ही परमात्मा द्वेष करू सुरू करताच परमात्मा असल म्हाका दिवचिवा परमात्मा हे करचिवा हांव इतली सेवा केला हांव खंयची विशया चुकल्या तशें हांव परमात्मा म्हाका कसला एक म्हाका भोर जावन अशें कसला नड दिवं कामळे दिवते आमीची सर्व आमगेल खंयची एक स्वपरीक्षणातील आम्ही अत्यंत शुद्ध म्हणाल भावनेर आम्ही प्रश्न करच्या भायर सरताच जर परमात्मा खंयची न्याय म्हणाल कसं म्हणून समजून घेया तंतूची एक जीवांतूची संमिश्रित जाव जीवा संमिश्र म्हणाली एक शरीरात दोन जीवाची म्हणाली प्रत्येक जाव असनाच कशी एक लोटात दूध आणि उदक घाल्या कशी मेळ नसताची तशी जीव मेळ नसता ते कोण खंयचे अभिमानी म्हणून सांगू जायना हे एक शरीर दोघेचे नियंत्रण करताना हे इतले टाइम ताई तू नियंत्रण करचे इतले टाइम ताई तू नियंत्रण करचे म्हणून असना एक शरीर एक वेळार दोघेचे नियंत्रण करताच दोघेचे नियंत्रण करता म्हळ्यार तू कसलो दोन्ही जण त्या मटा मिश्रीत भाव रावचे नसताच तसं एक संदर्भ आहे केलं अंते जलरी निरक्षीर विभक्त केलेलं रीती हमसु परमहंसु हमस नामक परमात्मा कशी दूध आणि विंगड करता त्या हमसा ज्ञान असते तशीच हमस नामक ज्ञान शब्द असेल तर परमात्मा तक ज्ञान नावा तशी कोण खंयच्या कर्म सच आम्ही केलं तसं कर्म नासल्या आमकां खंयचे भोग येना आम्ही खंयचे भोगू का आम्ही कसले एक सान बिनी श्वास उदाय घेऊ का हक्का आमगेल कर्मच साधन कर्म नासल्या खंयची एक कारण काही जले अतिन्याय अन्याय आमगेल परमात्माला खंडिता काही ना खंयी जाव का जलरी अतिन्याय पुण्य असतं की अन्याय ना आम्ही केलेला तू खंयची भोग इत्यादी करेना अशी बिनी रबयतलो जलरी खंयची एक कर नातील विषयारी खंडिता काही भोग देना तशें आम खंयचे विषयाचेर ते परमात्मा वयले विश्वास ते आमी कळून घेवचार विशेष जावन प्रत्येक हेचे जे कळत अशीच प्रल्हादांतरी चिंतन केलें जाल्यार जेव्हा हांणी म्हाका विश दिलें हांव परमात्मा इतले म्हणून म्हाका विश दिली पळय बलीन चिंतन केलें जाल्यार हांव परमात्मा इतले नेम गेला परमात्मान हें केला म्हाका महातळाला केल्या हे परमात्मान करचें न्याय नाही म्हळ्यार तसलें एक चिंतन हाडलें जाल्यार आज एक बलीक आमी भागवत उत्तम म्हणून सांगता आशिल्ले की आमी तागे परिकल्पन घेता आशिल्ले की आदर्श घेता आशिल्ले की तसल्याकच तांकां महात्मा ते जावून तांणी महापुरुष आम्ही खंयची रितीन परमात्मा तो वैषम्य नैर्घण्य म्हळ्यार तसं चिंतन करून आम्ही अनेक अधोगती वता जशें हांव हेजे हेजे आम्ही किती काला किती पर्यंत रडताची हें करताची जावच्या नज्ज शिल्मिके लोटू म्हळ्यार तसं एक उत्तर येत म्हणजे तात्पर्य कसं आम्ही साक्षात परमात्मा मस्ती आम्ही लेखू पुरोच आम्ही तशी उलयना आशिल्लो जाल्यार रडतना आमगे तोंडार खंडिता काय येता अशी मिगेल कसल्या जाल्ली की हांव तशें कसले वायट करना हांव हाका भोगच्या योग्य वेळ म्हणून तसं भाव या उत्तर पुरे जनाल मनांत येयला उत्तरांत येयनासले रे मनान खंडिता केला मनान करता नाही जाल्यार आम्ही परमात्माला एक दोष चिंतन केलं जाल्ल्या म्हणून तसं एक जागृती हें आमगेला कसो का तशी ते परमात्मे जाल्यार तेची योग्य जावन अशें तसं विवेक इत्यादी उत्पन्न करता तदनंतर तांकां खंयची पुतना भर जाता तदनंतर अनेक येतात शकटा आसूं तो कसं करता आनी एक कडेन खेळता आसताची ते एक हाजी रुपारी
एद्राक गाय जाव तर सगळे शकट शकट आहे म्हणून सांगला गाय ती गाडी सगळे येता गाडी रुपारीची असुर असता ते कचकी वचून वचून ते परमात्मा बैसूर का तदनंतर ते फोड का आणि त्याच्यानंतर ते खिंचकी परमात्मा अवतारकारी समापन जाव का म्हणून रीती ते प्रयत्न करता जरी ते परमात्मा कसं करता म्हणून सांगले त्याचे हज्जे न करताना ते सगळे शकटाचे नाश करता अशी शकटासुरा मर्दना तशीची धेनुक धेनुक म्हणत असेल हाक पेटयता तो अत्यंत बलोत्कृष्ट जावन असेल तसलो वृषभ यद्रा येता त्या धेनुकान येताना ताका इजलेली तशी की सुरवेक अत्यंत मदोन्मत्त जावन असतं की मदोन्मत्त जावन परमात्मा आपळयता परमात्मा कोण म्हणून समजून घेवच्या भारी सुलभ म्हणा श्रीवत्स लक्षण असं कोण ते योग्य विशिष्ट कांत असं तसं मनुष्यांत कोणाकही तो पळोवचा शक्य ना तसं अत्यंत लांब खंय दिसता तोच परमात्मा म्हणेल तसं रीती हे करी म्हणल्याक तो धेनुक येता धेनुक पळयतना हाक मार का म्हणून भायर सुरवेक धेनुक साक्षात परमात्माला येराके कसं करता म्हणून सांगला रे थंय येशील उद्यान थंय येशील तसं ते गार्डन त्या नाश करू पळयत थंय येशील सर्व वृक्ष इत्यादी मान ताजे फळ इत्यादी पडयत तेन्ना थंय येशील तसं एक ब्रज वासी तो परमात्माला वत गे सांगते ते पळ्या तुमची एक यायला मग तुमचे संरक्षण कर काम शीदा ते बाहेर सरताना पळयत परमात्मा कळता धेनुक येयला तस जावन तागेले खंचकी एक दोर का पाय दोर सगळे गरा 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 गुंडा दूर उड्डेल कडेनाची तागेले खंचकी एक मरड इत्यादी जाता अशी धेनुक वधा तशीची नाना रीती त्या परमात्माला गुणगान तागेले खंचकी या जाता ह्या पूरे कीर्तन कसं करताची म्हणून सांगले केतनाही प्रति एक जाऊचे त्यानंतर ह्या पूरे गाव शुद्धी कळते ते परमात्मा केलो जना हर्षोद्रेक करचे आव सुजेल ती कसं हात कसले जल्ली की म्हणाल रीती तिने पळून घेऊचे विगणान तक्का आणि कसले कर नी म्हणाल तसं कोणाक पाप असची आणि कसले कर नी म्हणाल रीती द्वेष करचे अशी नित्य निरंतर जत्ता असतशी की त्याला एक पंथा कसला म्हणून सांगले हे परमात्मा चिंतन करताची सर्व गोपिका ते म्हणजे ताक घंटो बैसताना सर्व जणे परमात्मा उद्गार करता शिकते तांका सांजेवेळ बैसताना यांचे काम घे कसं म्हणून सांगले त्या परमात्मा म्हणजे लील सांगचे आणि त्यांचे अशी पद्य सांगचे त्यांचे डोकाने काम करता शिकते म्हणजे त्या समयाचे रीची त्यांनी किती पुण्य संपादन केला म्हणून कळया देवान आमकां खंयचे हाजे एक मौल्यत केन्ना कळचे देव म्हण नाका खंयची एक सान वस्तू मौल्यत जाल्यार आमकां केन्ना कळचे म्हणून सांगले रे त्या वस्ताचे आमकां त्या वस्तू नातील टायमार असतना ताची कसले एक महत्व कळना जाल्यार परमात्मा खंयची तिरोधान नाशी परमात्मान तेंची असतना तो परमात्मा म्हणून रीतीर चिंतन करून तांणी तरी तांगेले दिननित्य चर्ये तांणी करताच तशें तांगेले खंयची पुण्य कसं साक्षात अप्सरादे सर्व स्त्री आयले की गोपी रूपात तसले अप्सरांगेल चिंतना तांते जलरी मस्त जनाक नाना रीते तांगेले योग्य तशिल्या म्हणून श्रीमदाचार्य सांगताच केलो जन महत्पूर्ण याके पुण्यवंत तांणी कसले म्हणून सांगले कसले कर्म करना जाल्यारी थंय येवन परमात्मा नेतना ताणे नित्य कशी म्हणून सांगले भोवता शिकेल भोवता असताना कोणाले घर पडेल कुठल्या ती शीदारिकताना ती कोणाके चढ पुण्य असले त्यांनी कसं करचे म्हणून सांगले परमात्मा पुरे तू गेले रे कसं आहे तू काय तू संतृप्त जा कृष्णार्पण म्हणून सांगले मग तृप्ती जल्ला म्हणून त्यांनी वत कोण सांगता पळय अवंग कसले काणका जल्ल्यान कसले ना अंग अशी तशी म्हणून सांगले तांगे घर पुट्टी करून पाहिजे हे परमात्मा म्हणारी तदनंतर त्यांनी वचून ती गेले सांगा यशोदैले परमात्मा काणी सांगा कसं म्हणून यो चोर हो आणि अशी केल्या तशी केल्या म्हणा तसं दोष सांगा त्याचा नसकेला तांगेला कशी पुण्य त्रास हो असं एक दृष्टिकोनान खाली तांगेले एक क्रीड मात्र नाही अंतु परमात्मा कितले सूक्ष्म जावची तसं दृष्टी असता परमात्मा चर्यान तांका दिसताना केवळ तांगेले लीला तांक खेळल्या अशी केल्या तशी केल्या म्हणून मात दिसतात त्याची मागशी तांगे योग्य ते समजावून तावत ऍडजस्ट करून वरता असं म्हणत तसं एक भावन पळयतना तसं तांगेले विचित्र जावन अशी लीला जेले की मस्त गोपी स्त्री आशिल्ले की तांगेले एक ना गाय जेरीची उत्पत्तीचे तसे हांव गाय पडक्या बांधून असतात हाण येवची की पडक्या बांधून घालून गाय पुरे सोडवायचे आणि वस्त्राक सोडवायचे वस्त्रा सोडवायचं कसं करताचे वस्त्राचे आणि गायचे दूध पितात आपण संग धार काढका म्हणता दूध ना गट्टी 5 रुपये पिऊन गेले कंप्लेंट यशो दिले त्यांना कसं ना तुगे हे कसं विचित्र लिहिला म्हणून सांगले ते तो सांगते मातू एक पळचेचे एक घांटी बांधच्या कळना म्हाका
पुरे बंधन सोडवाचे काम निघेल मग पुरे जणांना पोचेतात का बंधन सोडवाय हा प्रयत्न तेव्हा सगळे मग पुढे मोग करतात त्याचं नाव संप्रीती देता प्रसन्न जलराव कोरचे काम कसं म्हणून सांगत सांगेल बंधन सोडवाच तसे असताना वस्त्रांना प्रीती केले मनुष्यान प्रीती केले आणि प्रीती केले यो तो यो यो म्हण पळे ना कोण कसं प्रीती करता तांगेल बंधन सोडवाच मिळेल काम तसे वस्त्रांना मोग केलाय हा ताजेन प्रसन्न झालो तांगेल बंधन सोडवायला कसं चूक केले आम्हाला तू चूक कसले करणी त्याला रामके कसले काम असं म्हणून रीती ती तका उपदेश करते एकाने कालारी ते चरडाक दोरनो तागेल तोंडा कसकी लागला केलो जन हाका माती लागल्या म्हणून सांगतात केलो हंतू कसले म्हणून सांगले रे दूध पिताना ते चरडार किती वोट ते पळताना अत्यंत सुंदर असता ते एक ताने एक दिवून तरी सोडतरी ताने ते तांची या तोंड कोण धरतात ते तांची तोंड कोण धरताना अत्यंत सुंदर जाऊन असेल तसं दृश्य एक जीभ त्या अर्ध बाहेर घालणं ते एक यू शेपार करणं ते एक तोंड एक रीती वोंट दोन्ही वोंटाना ते एक गोलकाकार करून त्याच्या मध्ये त्या जीभ बाहेर घालताना ते पळताना एक सुंदर तशी खंयची एक सुजल्यार त्या पळताना सुंदर जावन त्यांनी ते खेळोचास ह्या वेळाचेरी म्हणून एक कडेन सर अनेक कडेन मग कसं म्हणून सांगले रे माती काढता असं त्याचं नाव एकल्यात सांगले दूर सांगले माती काढता असं म्हणून सांगलो त्याचा येऊन पळयला म्हणलं तशी दोन्ही संदर्भात तोंड पळयलेलं तशी हांव तेदाना तोंड कसं म्हणून पळयता असतं की पळयतना कसं म्हणून पळोवका सगळे ब्रह्मांड भितर असते तेदाना हिक्का दिसत की अयो हा मी चरडो म्हणून सांगून हाक दूध दिता हाक दूध दितना हांव कितली केलें तशें हांव अक्षयम कर्म यस्मिन् परे समर्पितम हांव खाली हागेल तोंडा मात्र दूध घालताना सगळे ब्रह्मांडात त्यांची अमृत वृष्टी रीती हांव थंय पुरे जनांक तसं संतोष उत्पन्न करतास आणि तरी संतोष केले हागेल तोंडा असेल तसं हागेल मुख शिन्ने असेल तसं ब्रह्मांड ते सर्व तृप्ती जाता तसं चरणाक हांव हें करता म्हणून सांगून अत्यंत मंत्रमुग्ध जाव ते परमात्मा पळयतना अनेक तागेर भक्ती उद्रेक जाता संचार वात्सल्य येतास असं एक कशी कन्फ्यूज्ड स्टेट मोह करून मिगेले पसान मिगेले चरडो म्हणून दोर का की परमात्मा म्हणून तसं परिकल्पना करून मिगेले आन म्हणून परिकल्पना कर का आप जर हे केलं आपण चरडो म्हणून सांगता की सर्व या जगात त्या आन म्हणून पर पुढं कामाला देखील ते कशी एक यशोदेले कशी चरी दिसता तसं जावनो आणि गेले विश्वामित्राने गेलेली रामा जगेतना कौसल्या सुप्रचाराम पूर्वा संध्या प्रवर्तते ताण जगेतना पळयते तुमची एक चरडा निघतात कोणीही एकल्या निघताना तांगे इनोसेंस फेस दिशी त्या पळयतनाची एक तांते एक विशेष जावन असेल तसं माधुरी येते ते चरडा पळयतना आपास ज्या गोका म्हणून तसं बाज येता जाल्यार स्कूल असं या असं म्हणून सांगून ज्या गोका जात तशी त्या चरडाला अत्यंत हे जल तसं तोंड पळयता तर ज्या गोका जाल्यार पुढे घासत ती नित्य निरंतर त्या कौशल्यन हाक जगयतना असले एक तोंड पडून तिका दिनार बजवत गेले कितले पुण्यवंत ती तशें हांव आज एक हांव जगयताच तीक तसं एक सौभाग्य मेळ्ळें म्हणून चानच तशें हांव हाक जगयतना जाल्यार तिका लुडकास करूनच हाक जागो का म्हणून सांगून कौशल्या सुप्रचाराम पूर्वा संध्या प्रवर्तते म्हणून सांगून कचेरीचेर सुप्रभात विश्वामित्रान सांगलें जशें हांव आदी काही जाल्यार आमी खंयचेय सुप्रभात सुरवे सुरू करता जाल्यार तिगेल अवसर कौशल्येच उडकास कर तुगेल खंयची चरडूची तो यो म्हळ्यार तांक उठाय दखुनूची तागेल या येवका तागेल मनाक कौशल्य येवका कौशल्य ताक अनुग्रह कर ह्या रितीरी खंयची परिकल्पनेन विश्वामित्रान बांदलेली तशी त्या चरडाल खंयची एक विशिष्ट जावन असेल तसं तोंड ते एक खेळयतना तांगेर असेल तसं माधुर्य इत्यादी ती यशोदा पळयता सर आनंद भोगता कसं एक परमात्मा दिलं तसं एक विशिष्ट जावन असेल तसं लिहिलेली एका काळार कसं जाता म्हणून सांगले रे तो परमात्मा आमकां जाल्यार गोपिकांक जाल्यार मस्त खुशी घे परमात्मा कितली खुशी म्हणून सांगले रे केन्नाय ते परमात्मा मागशी भोवचे परमात्मा खंयची दूर सांगचे म्हणून सांगचे परमात्मा आवड खेळचे असल रितीची ते गोपिकांक केन्नाय एक परमात्मा नांव ताका कृष्ण म्हणून सांगले आकर्षयती कृष्ण कर्षयती आकर्षयती कृष्ण एक मोठा अट्रॅक्टिव्ह फिगर प्रत्येकल्यान तागेल तिकड हाडचे आज इथून पळयताच केवळ त्या परमात्मा नाम लिहिलेन करताना देश विदेशांत गेल्यार कितली जण येताची परमात्मा नाव ऐकुच्याक
कृष्णा हजेर करताना मुवमेंट म्हणून सांगून आज किस्कॉन जो ह्या जो कितली वाढला केवळ तागे नामान करता अशी ते परमात्मा विशिष्ट लीला ते गोपिका स्त्री हानी पळयता आसताची ते जना एकाने कलार कसं येता म्हणून सांगले रे जो खेळता खेळताची गोपिका गेलो तो अदृश्य जात कसं जातं पळया अदृश्य जातना आमची एक मोठा कसं खरी चमकलो परमात्मा म्हणून रीती तांका परिकल्पना येऊन त्या परमात्माक सोदू का म्हणून सांगून ते बाहेर सरताची बाहेर सरतना ते तांका त्या परमात्मा दर्शन काही जायना तेतना ते नाना वृक्षालय वचून निंबूच या चूत वृक्ष तू पळयला वा तुगल परमात्मा खंचकी तुगेल खंचकी ह्या आस्वादन कोण आमराज्य आस्वादन कोण संतोष केलं तसं तो परमात्मा तुळसीला चमकले की तू तुळसी तू परमात्मा पळयला कोण की तुगेल अत्यंत प्रिय तो केतने तुगेल ओटू भोवन असता तसं परमात्मा तू पळयला अशील तसं पक्षी वर्गाक अशील तसं प्राणी वर्गाक पुणे जनाने मोजके जगेले निंगेले के खरी असतो परमात्मा केतने तुगेल ओटू असतो तुमक तांग पळयला कळना मागीर तू पळयता की परमात्मा पादचिन्ह खंय दिसतो नाही मस्त कडेन फ्रूट प्रिंट्स असत ते परमात्मा म्हणून कश कळता म्हणून सांगले ताण दवरले ते पादचिन्ह ओटूची खंचकी जाव का जलन तसं मीन जाव का जलन तसं हे नाना रीती वज्र आदि सर्व चिन्ह त्या पादचिन्ह देत तशी आज एक आम्ही श्राद्ध इत्यादी करताना विष्णुपाद होतात त्या विष्णुपादार पहिले कळता कितले 13 की लांछन इत्यादी असतात खंचकी एक मकरी मरी जळक्या मागीर तुगेल्या नाममुद्रा किंवा नारायण मुद्रा तशीची नाना रीती जावक आशिल तसं आयुध इत्यादी चक्र शंख नाना आयुध ते असता तसं ते परमात्मान पाय दवरताना ते पाया हेज्जे खाली ह्या मात्र नाही मार्किंग मात्र नाही भितर असेल तसं स्पष्ट जाऊन असेल तसं सर्व अंक इत्यादी दिसता म्हळ्याक पळयता आशिल्ले की पाया हेज्जे पळयताना गुर्तू पळयताना खंय चमकला या रिप्पन बसून म्हणून रीती ते परमात्मा पळयले रे तांकां खंय दिसली तेदना अंका गोपिका स्त्रियांक एक रीती भितर दुखून एक तळमळ सूर जाता तळमळ सूर जाताना त्यांनी ती त्या परमात्माला विशिष्ट जावन असेल तसं गीता त्यांनी करताची आजी काही लोक प्रख्यात जावन असेल तसं त्या परमात्माला गोपी गीता म्हणून सांगताच तसं गोपी गीत सांगताच त्या गोपी गीत सांगताना तंतु विशेषत कसं म्हणून सांगले परमात्मा कसं पण अर्पण केला म्हणून सांगले त्यांनी मिगेल सर्व या परमात्मा तुगेल गोष्ट मिळेल रीती तसं सर्व समर्पणा भावेनं त्यांनी सांगितलं तसं त्या गोपी गीता तसं गोपी गीते तू विशिष्ट जाऊन त्यांनी अर्पण करताना त्यांनी हे करता की कसं आम्ही पुरे कामान पीडित केलेले जाऊ त्यांनी गोपिका स्त्री म्हणून सांगले मुख्य जाऊन असेल त्यांनी अप्सरस तसं अप्सर आहे म्हणजे कुठले त्यांनी पुरे जना कसं म्हणून सांगले काम मध्य जाऊन असेल तसं तशानो आज आम्ही कसं करताची म्हणून सांगले तुका आमगे दोन स्तन अर्पण करून त्यांची पिंड रूपात करून काम श्राद्ध करताची म्हणून रीती त्यांनी खंचकी तांगेल स्तन ते परमात्मा अर्पण करतात नाही खंची एक श्राद्ध करता जाल्यार 3 पिंड दोन ते स्तन दोन्ही दोन पिंड दोन खंची श्राद्ध या म्हणून सांगले त्याग जन असले 3 पिंड की होंगो कोणा श्राद्ध म्हणून सांगले कामाल श्राद्ध काम कोणा म्हणून सांगले परमात्मा परमात्मा अनेक बापूस ना तशानो अशी कोणा म्हणून सांगले काम होता गेलो येतो परमात्मा तशानो दोन्ही पिंड दवरले तसं ते स्तन समर्पण करून त्यांनी तांगेल खंचकी एक परमात्मा विरशिल तसं निष्कळंक जाम असेल तसं भावना उत्पन्न जाव का तुगल सर्वोत्तम तू का आम्ही मस्त रीतीने तुगेल खंचकी एक हे केल्या पुरे कळतना आमका आणि राबच्या सामर्थ्य नारे देवा तुका सोड आमच्या अंडीना बोजायना तस जावनो तो आमको बग्गी रीती प्रकट जाम रीती त्या परमात्मा तांणी प्रार्थना करताना तो देव करुणामयी आपास्ताक निंगू गावा प्रत्यक्ष झालो प्रत्यक्ष जाताना अनेक चढ हर्षोद्रे अयो आम्ही इतली प्रार्थना केलेल्या पाऊल ना आम्हाला रीती हर्षोद्रे जाताना पुरे गोपिका स्त्री पळयते पुरे जने पळयताना अत्यंत वैराग्यान करताना हज्जन करताना सगळे मंत्र मुग्ध झाल्याची म्हणाल रीती असताना कसं करता सगळे पुरे जना उठो एक रूपान करताना प्रत्येक जावनो पुरे जनाक मन भरती देशी तांगे लोटू नृत्य गान रासलीला इत्यादी करून तर परमात्मा पुरे जनाक एक संतोष देता तांके जने भक्ती उद्रेक कसं कोणाल खंची पाया रेणू मेळच्या ब्रह्मादी सर्व जन राखून असतात तसं देव मी गेलो टेक नर्तन करता
तसं देव मी गेलो टेक गायन करता म्हणजे सेलिब्रिटी का आमगे लोटे फोटो काढल्यारी आमगे थॉट स्टेटस जलेरी यो कोण सगळेची याने प्राइम मिनिस्टर ने याने जगत क्या की आम्ही वोट केलं तसं प्राइम मिनिस्टर आका काय म्हणता मला असते अनादि काळापासून अनंत काळपर्यंत केवळ ह्या जगत्यात नाही ह्या ब्रह्मांडात नाही ह्या कंचकी जाव का जल तसं पार्थिव आदि सर्व आवरण पूरी जावण चिंत सला सगळे विश्वात सगळे जगत्यात स्वतंत्र जावण चिंत सल राय त्यामुळे ह्या पर्यावरण नाही अनादि काळापासून अनंत काळपर्यंत शिल तसल परमात्मा आमगे लोटस म्हणताना ताकी लोटते एक विहार करताना अत्यंत तसल एक परिकल्पन करतानाची अनेके चढ आनंद देतात अनेके चढ रीती त्यांनी ते ह्या देतात अशी परमात्मा लोटू त्यांगे ह्या देतात तदनंतर त्यांनी कसं देताची म्हणून सांगलेली एक दिवसाक ते वत्ताची आणि यशोदे लोक बैसून अपास तांक इत्यादी गाणताना तेदना ती पळयताना पुरे उल्लेखना केदनाय नित्याचे कसं म्हणसला परमात्मा वर्णन करच तेदना वर्णन करताना कसं करताची म्हणून सांगलेली एक करारी परमात्मान कशी वेणू वाजवच ह्या विषयाचे त्यांनी वर्णन करता की आता अनेक नाम वेणू गीता ते तो कशी म्हणून सांगलेली परमात्मा कोळल दत्के बा कोळल दोरनु तागेल कपोला नसतिना त्या वेणू दोन ताण्या वाजवच की अत्यंत सुंदर रमणीय आमची प्ले करता जे त्यांनी सांगताच त्यांची एक वेणू म्हणून सांगलेली साक्षात वेदा उद्गार करच केला त्यांची एक कशेलरी वेदादी प्रवचन कोरका जले कसले एक कोरका जले जना आपो का जना करणाशी एकला न बैसून एकड्यान सांगले तंतु कसं चंद आहे आणि कंची एक परफॉर्मन्स दिले तर आर्टिस्ट तो ता कसं करता कितली तिकीट सेल झाला कितली जन भरलेची हाची प्रकार ता गेल कंची एक प्लॅन करता किंवा जग विश्वमोहक तसल परमात्मा आणि कसले एक परफॉर्म कोरका जले हा ऑडियन्स सेव कानो कोणाकी एक अप्पय नाशी वेणू काम केले कसं ले म्हणून सांगेल हा कोण ऑडियन्स सर्व देवता आधीची येऊन राबतात खंची रीती घुंप जाऊन येऊन राबतात पळयताना पळयताना कोणी दिसना कशी राबताची म्हणून सांगलेली सर्व पशु पक्षी इत्यादी रूपात त्यांनी येऊन मागील विशेष जाऊन सर्व इंद्रियाभिमानी देवता कर्मेंद्रियाभिमानी देवता सर्व रूपाभिमानी देवता सर्व दुंदुभिंतू मरल नाना रीती देवता इत्यादी घेऊन त्या परमात्मा वेणुगान ऐकतात त्या परमात्मा वेणुगान कोरका जरड ती महालक्ष्मी कसं करता सांगली साक्षात वचून ते कोळेल वित्तर राबते आणि वित्तर राबताना त्या परमात्मा फुलकार करताना तंत दोपून गेले जसं त्या अमृत पियुष त्या पान करून मिळत की मिळत रीती ते राखून बैसून एक चातक कशी करून बैसता त्या रीती महालक्ष्मी वित्तर राबून त्या परमात्मा अमृत पियुष राखून राबते जल्ल्या सर्व हानी पुरे प्राणी इत्यादी म्हणल्या प्राणी स्वभाव सहज कसं लाय म्हणून सांगाले आपण हाडची काय ते राबवत ते आमगे जबाबदार तदनंतर ते कपी प्राणी चेष्टानी करताच ते अशी खाऊची की न्या करूची की जलरी परमात्मा वेणुगान करताना ही एक तण इत्यादी खाताना त्यांची शब्दामध्ये वेणू शब्द ऐकताना अशी मला रीती ते आलोचन करून अत्यंत चित्रवत स्तब्ध सर्व स्तब्ध जाऊन राबून असते कशी एका ड्रॉइंग कशी स्तब्ध जाऊन असतात तशी स्तब्ध जाऊन असतात अक्का सांगताच ह्या देवात कसं एक अद्भुत कोण भितर रबलेरी चेतन जाऊचे कोण क्रिय केले चेतन जाऊचे क्रिय कन गेले चेतन जाऊचे तसं देवा तुका हे कंची एक विषयाचे चेतनाक अचेतनचे रबोच कसं हॉड विषय पहिलं पण नाव सांगतात कसं आहे आमगेल भितर रबोन आमगेल चैतन्य स ज्ञान स कर्म स हे पुरे भितर रबोन परमात्मा करो का ताणी तरी नुतर आम्ही नुतर रबो का तशी सर्व जीवा भितर रबोनो तू तरी नुतर आपले त्यामुळे कशी एक जड पदार्थ कशी स्थिर जाऊन राबतात तशी त्या सर्व प्राणी कोले जलरी तुगेल कंची एक विंगड रीती चेस्ट नाजरट त्यामुळे जलरी नुतर राबतात तशी तुगेला धिनत आहे तशी आम हत्ते कसं एक विचित्र दिसना तशी नाना प्राणी इत्यादी कसतागे नाना हंस येतात त्या हंस कोण म्हणून सांगले साक्षात परमहंस संन्यास इत्यादी ते पुरे हंस रूपार येतात अशी तुगेल कंची एक त्या वेणू गायन ऐकूच्या तसल हानी पुरे येताची तसल वेणू गायन तसल अनर्घ्य जावं असेल तसल अद्भुत जावं असेल तसल वेणू गायन हे आमगेल करना पडता म्हणताना कोणम नाही संतोष देवा म्हणले त्या वेणू गायनाचे कंची एक परमात्माला वर्णन इत्यादी त्यांनी करतात तशीच एकाने कलारी ते कसं जाता म्हणून सांगले
ते प्रदेश पूरे शिल्प सल पक्षी इत्यादि पड सुरू केले यमुना तीराचे पक्षी इत्यादि पडता म्हणताना ते चमकल तसल गर्व इत्यादि काही पडतात ते पूरे जना प्रत्येक कसले ये जले कृष्ण कृष्ण महाभाग म्हणून ठाऊच की कोणी रामा का कृष्णा सुदुनुची सुरुवे बलरामा कृष्णा सुदुनुची कसले का बंदिष्टाना ते कोण सुरुवे येऊन कृष्णा मागची मला पूरे जना गजेंद्र मोक्षादून या संदेश मिळाला सुरुवे का मी प्रयत्न करताची तदनंतर कड्या पैता म्हणून सांगला आमगे प्रयत्न कसले देऊत ना सुरुवे करता का पहिले पुरे सॉल्व करता आम्हाला रीते तशी कसले साना आपत जाव का त्यानंतर परमात्माला धावचे परमात्माला तशीची अंग पुरे गायी पक्षी प्राणी इत्यादी यमुना तटार चमकल त्या वातावरणा कोण पुरे होता सची त्यांनी पुरे पडता सर द्यावा म्हणून सांगताना परमात्मा कळता शीला परमात्म्यात गे आणि शीला तो उठका उडताना ते कसं जला इत्यादी का म्हणताना ते सांगते अंगा हॉड सर्पा बाल इत्यादी का पडेला तशाला हॉड एक सर्प येऊ का त्या सर्पानच किना कसं याला म्हणून सांगते त्यांची विषाण ते सगळे प्रदूषण तुळशीत जलेची म्हणून सांगले तदन ते बितर वचन ते सर्पावचन ते प्रेतना तो काळी असं तू रब्बू का जल काही म्हणून सांगले फिचकी समुद्रा मूल्य वचन रब्बू का तू कसं लाग तुगे विषाण असते ना सर्व जीव जंतू भानेस फिचकी आमगे या परिसरात मनुष्यान राबची तसल परिसरात तू येऊचानच मनुष्यान उपभोग करत असेल उत्कान तू येऊचानच तसं तुगे वासस्थान नाही तू त्या सोडून कसं लायला म्हणून सांगताना तो सांगते माका गरुडो माका मारू पडयता असं तो श्रावण गेला ते भितरी ते परमात्मा तागेल फिचकी शिरसावेरी तो नृत्य करता गालिंग कृष्ण तसलं अत्यंत ते परमात्मा दिव्य जावं असेल तसं नर्तन के तो काळी जलेरी त्याची मागशी तागेल फिचकी सर्पपत्नी इत्यादी घेऊन परमात्मा ह्या मात्यार नका अनेक ह्या मात्यारीनांच्या त्या मात्यारीनांच्या म्हणून सांगता सगळे पण एक बमना मारता बमना मर्दन करतो वेजले त्याला रब म्हणून कसं सांगा नक्क नक्क म्हणून सांगा हानी तशी नाही की ह्या सोडली तू त्या सोडली तू म्हणाल रीतिरी आणि काही हुंग बसत ही बस म्हणून सांगता की तो काय इंजले उपादित असेल की कारण कसं द्या म्हणून सांगले कोणाला पाया धुळी लागू काजल लागील धुळी मिळलेलीची अत्यंत पाव म्हणजे तर सगळे पायी तरी निघेल मात्यार असले हजापाशी हॉड कसं भाग्य होणार रीती तो काळी गेले त्यांनी जले रक्ताशी लगे आणि त्यांना परमात्मा उद्देश होतस संहार करच्या या रब बन्यातम कसं लाग संहार कर ज्याचे कितीतरी संहार करता रब्बुनो खेळलेलं म्हणजे कोरनो नंतर कोरणी आणि या करणार तशानो अनुग्रह करता असं म्हणजे रीती तो काणी या करता त्यानंतर म्हणते की काणींगा तो देऊ नका तो गरुडान कसं करू देता मिगेल वाहन तो हाव सांगेल तस चमको का मिगेल ड्रायव्हर तो हाव कसं सांगता आणि तसं ऐकू का तसे हाव तू कसले तो हानी करणार तू वचेत तू वचन महान दाराब तंते विशिष्ट जाव नसेल तसल्या मिगेल कंचकी पाया चिन्ह तुगेल कंचकी आजेरी मिगेल पायू तुगेल मात्यार शेडू पण तू परम पवित्र झाला तसे हाव तुगेल लागी गरुड करना की ये ना तसे हाव तू सुखार वास करी एकडच्या मनुष्या नशीब जागा घेऊन तू कंचेरी किरी प्रदूषण कलुषित पूर्ण जमल रीती ते एक कालिंगा के जल उपदेश करता तशी परमात्मा नाना धेनुकवद तशीची वृषभासुरावद तशीची नाना रीतिरी परमात्मा ऐन तसल पुरे असुरांक हानी करताची वास्ता तेदना एकाने एकाला कसं जाता म्हणून सांगली इंद्रा जोरो अहंकार केला इंद्रा अहंकार येऊन केदन दाणे पाऊस कोडका तेदन पाऊस करना केदना पाऊस करू न जा तेदन पुरे पाऊस करू सुरू करत आम्ही कंचे रीतीने आमगे मलगड्या घे करूच्या ना जर देवा कळत नवा पुरे जना शिक्षण करताण तस जानो इंद्रा येईल तसं त्या अहंकार खंडन करू का तो आपले ते कसं कोर का म्हणून सांगा तुम्ही कसं करता सचिन नाही इंद्राल गोस्कर याग करू बाहेर सरल्या आपण कसं नाही याग करता इंद्राल गोस्कर आमक सर्व आश्रय आजी दिला वैजल पाऊस इत्यादी ना जलरी कंची उद्दा संरक्षण कोण दिला वैजल या गोवर्धना आमक कंची रीतीने परिपालन केला वैजल या गोवर्धना तस जानो आम्ही कसं कोर का म्हणून सांगले हे गोवर्धन आले विशेष जाऊन तसं आराधन कोर का कश कोर का म्हणले विषयी परमात्मा विवरण करते तक्का घेऊन होते असेल तसं विप्रांग इत्यादी दान घेऊन त्या गोवर्धनाक सर्व काही गो इत्यादी घेऊन त्यांची प्रदक्षिण इत्यादी काढका आणि विशेष रीतीने त्या गोवर्धना संतृप्ती जाव का तसं सर्व काही इत्यादी कोण टाकेल आराधन कोर का होंगा या गा तयार जाता वैर इंद्राक अनेक कोप सूर्य सुरवेगचे मिगेल अधीन तुम्ही त्या ज्वेरी मात्र देऊ का असेल तसं कसले दीन वाम
आता खंयची एक विशयाची री कोणाली एक बड्या घरा असले तांका तांगेले घरा कसले मेंटेन करचे जाल्यार वाडणी टाइम टू टाइम भाडे दिन जाल्यार तुमकां विशेष जावन असेल जाल्यार एक हें करच्यात आनी भायर सरतात. तशी एक तुम्ही मिगेल अधीन म्हणून रीतीन दाखोवची रीती तो कसं करता म्हणून सांगली तांगेर वेळी जोर जावन असेल प्रकोप दाखयता. प्रकोप दाखयताना सर्व जण म्हणतात की कृष्णा प्रकोप दाखवायचा सुरू केला हा आता मी जे संतृप्ती कोण राबयले आमकां प्रकोप कोण येना ना आमकां चांग जेवची नाका हागे मी वायट जायना अशी पुढे संरक्षण जेवो म्हणून रीती ताणी पुढे म्हणताना तुम्ही कसले भिव नाकाच तुमकां कसले जाय हा वसनवा कसला भित्ताची म्हणून रीती तांकां पुरे जणांक सांगपान सांगून आम्ही गोवर्धनालेची योग्य जावन तसं सेवा करया म्हणून सांगून तो गोवर्धनाक समजा प्रीत करत सर्व आम्ही काम करया म्हणून सांगून तांकां पुढे जणां हें करता. इंद्रय जलरी अत्यंत कुपीर जावन कसं करता म्हणून सांगले तागेले सर्व पावस इत्यादी धरांधर पावस सुरू करीत सगळे गांव बुड्डून वचका सगळे हे जेवका रातच्या जागुना गो इत्यादी पुरे जने कसं येले म्हणून सांगले व्याकुल गेलेच थंय वच्चे कसं करचे म्हणून तसं एक भावना ना तसं एक संदर्भ उत्पन्न झाला. पुरे जन कृष्णाला येलेच सेना सांगला कसं हागेल प्रकोप नाका आम्ही हे करूच नाका ताजे बदला आम्ही चंद्र इतिर आसा म्हणून सांगला जाल्यार आता पळय हागेल प्रकोप सुरू जाला कसं करचे म्हणून कळना म्हणून सांगताना तो परमात्मा तुमगेल तितले ना म्हणून सांगून एक दोळ आम्ही कोणा पूजन केला तसं गोवर्धनच आमचं संरक्षण करता म्हणून रीती अत्यंत लीला जाल जावन ते सगळे गोवर्धन पर्वत खाली तागेले किरगोळे बाट्यार उबारता आणि छत्र रुपारी ते पुरे राबयता आणि योग्य रीती लालन करताची ताणे एक स्वर काढचे शिल्पे ते स्वर काढल्यारी सर्व गायी पुरे धावून येऊन तागे सुट्टी येता आशिल्ले तशी व्याकुल जाला तसं सर्व गायी एक ताणे आव्हान करताना तांके जाल्यार भितर एक विशेष जावन तसं धैर्य उत्पन्न जावन पुरे जने कसं येले म्हणून सांगली तर परमा हागेल तो गेले हागेल कितलेची पावस येयलेरी ते गोवर्धना परिधी तो एक चूर उद्दा येना शिराबला के इंद्राक ताण केलं तसं चूकी मनावता साक्षात येऊन परमात्मा चरणार पडता आणि परमात्मा मी चूक जल जावा अहंकार येन जलो अश जावन अंत्य विशेष काम हे करता परमात्माना सांगितले कसं आम्ही देवतांगे सेव करता देवता प्रीती यज्ञ करता म्हणून परमात्माना सांगेल इंद्राल होम करता म्हणून परमात्माना सांगेल जाल्यार त्या परमात्मा खंयची एक विशिष्ट कालान करताना तेतन इंद्राल होम पूर्ण काम म्हणून मात्र सांगेल शिवाय केलो जणांना तू कसं सांगताची पळा देवानच होम इत्यादी करतात म्हणून सांगला कोण आमकां चांग केला तांकां चांग केल्या पूर म्हणून सांगला तशें देवता प्रीती करता आमकां कसले करची नाका म्हणल्यार भावन होम काढले कायताच जाल्यार तांतू तसं तत्व खंडिता काही सांगत ताचे नंतर मागीर अपास तांगेल करेन योग्य जावन होम इत्यादी कळला तशें हांव होम कसं कळटा म्हणून सांगले त्या संदर्भात इंद्राक कसली शिक्षी दिवच्या देवान दिलं तसं घेतील तसं निर्णय तो तशें हांव त्या निर्णयान करताना इंद्र येवन क्षमापण मागला त्यानंतर पुरे जन भार चमकले आणि ते गोवर्धन पर्वत दवरचे एक महात्म्य सांगतात खंयची एक जड वस्तू उबारचा सुलभ दवरतात थंय हात सिरपून पडची इत्यादी असतात जर परमात्मान कशे सुलभे उबारला तितले सुलभे त्याची किंगड्या पाट्यार सोडला कशे सोडला कसं दवरला म्हणून तसं आज तांचे विचित्र कहाणी त्या अंती गेलेली त्या एक गूढ कोण दवरला तसं अत्यंत परमात्मा कार्य करची दक्षता तशी अत्यंत लीलाजार रूपारी त्या परमात्मानं अपास गोवर्धन पर्वत त्याचे स्वस्थानात दवरला अशी गोवर्धनाच काण देते अशीची एका अनेक काला कशी जाता म्हणून सांगले नारदू वचन कंसा सांगले पण तू कसं म्हण लेखला या कसं लेखला कोणकी तुगे अष्टमायूर बारी ह्या जाव का म्हणस तो खंयची ही आगेल पूत नंदा कुमार जावन तो ते राबला पडा भौची कृष्ण ते खंयची यशोदे दू जावन बलराम आणि कृष्ण तांनी तेनी असच तांगेल हात देना तुगे मृत्यू त्या सांगेल पुरे कान्नीची तसं लायक म्हणून सांगले तुमचा काल लागे पुरे कसं सांगताची फळा नारदान वाटून घाले नारद अशीची खंयची एक विषय एकल्या लागून घालच्याक जो या करच्याक नारदान येवचे तशें नारद वायट म्हणल रीती एकल्या बांधून घालच्याक नारद म्हणल रीती आज पुरे जन हे करतात
जे नारदान त्या तरी त्यानं संदेश दिली अनेकही त्या कंसाल कंची कालमान चोडका अनेकही किती त्या न्याय जाव का तसल कसले जाय नाशी ताके ते कालमान ई लो म्हणतानाची तक्का भूगोल तो सूचन दिता तेदा ना यो कसं करता म्हणून सांगले रे यवनाक काल यवनाक कंसू सांगतली पडा ते बस हाण सांगला कसले म्हणून सांगले रे थंय येशील कसले यशोदे पुतूची तो कोण म्हणून सांगले रे कृष्ण तस जाऊन त्या कृष्णाक तन दोग जनसच एक बलराम आणि कृष्ण तन तो कोणाल हृदयान तो श्रीवत्स चिन्ह अस तोची कृष्ण तस जाऊन त्या कृष्णाक मारका त्या यवनाक विशिष्ट जाऊन शेल दुसर न्याके कसला म्हणून सांगले रे मग खंचे हजेना तपोग्नीन करताना मात्र मग मरण जाऊ का विंगड खंचे हजेना मग मरण जाऊच्या नज्या म्हणून रीती तक विशिष्ट जाऊन शेल वरदान शेल देव त्या तक एक थोड एक अहंकाराविषयी तसं लायका म्हणून सांगला मग कोणी मारतल नाची म्हणून तसं एक भ्रम इथं त्या काला कोणी तपस्याने तसल कसलं ना असते याची तागेल तपस्याला पैता पण कंस इत्यादी मेळूची त्या तपस्ये पुरेला पैताच तशी हे करताना हे परमात्मा कंची एक शोधून तो येवन येता काला येवन येऊन पावता काला येऊन पावताना तो परमात्मा पळयताना ते कळत टाका योचे परमात्मा सर्वज्ञ निंगू कामना यो कसला इत्त अगे वृत्तांत कसला हा कंचान मरण सर्व कळत तशीची भोग यो कसं करता म्हणून सांगले काला येवन पळयताना युद्धा यो म्हणून आपण परमात्मा गणातील मूर्ती बनवतो तू रणचोरो कसला छोडता असत तिथले तू वीर गेला युद्धा यो म्हणून सांगून मागशी जाणते परमात्मा ललकार दिता असता कसे केले रे परमात्मा पैस पण करणाशे वत्ता तस जाऊन माझी काही जल उत्तर भारत आणतो परमात्मा रणचोर म्हणून नावस तशी तो परमात्मा वत्ता असता त्या मात्रने कंसा ओटे जत्त नाही गेले बुकार सुन जरासंधा ओटे जत्त गेले रे कडेरी परमात्मा वापस एकड येऊन रक्ता म्हणून असं तस जाऊन ताके जले सेरसून त्याने रणचोर म्हणून नाव आपयताच तशी अशी दत्ता असता दत्ताना एक गुहांत वचन राबतो परमात्मा कसं करता म्हणून सांगले ते एक नित्योनच के पाहिजे ते वचन होता ते एक वृक्षा मुळात नित्योन असले रे ताके मागची वृक्षा मागची वचन परमात्मा राबते यो काला येऊन पावताना पंग पळयता वा इतकं दूर जपून येऊन पंग कसले कोत नाशी निद्दलावा म्हणून सांगून ताके पाय्यान मस्तून जगयताना यो बाकी निद्दलो ಊಟನ ಹಾಕ ಪಳೈತನ ಈ ತಗೆಲ್ ಕಂಚಿ ಇತ್ಲಿ ಕಾಂಗ್ ನಿದ್ದಲलो तपो हजेन करताना तो भस्म जामता तदनंतर परमात्मेत राहता पळयताना कोण तू म्हणून सांगताना तेन्ना तो सांगता परमात्मा निंगी तू कोण म्हणून सांगतो तेन्ना परमात्मा सांगता हांव जावच्याक म्हाका पुरे नाव आसा हांव एक नावात नाही म्हाका पुरे नाव आसा तू जगत्या खंयचे शब्द काढतो म्हाका नाव आसा जनरी ह्या कंची अवतारान पुरे म्हाका देव वसुदेवाल पूज्य वासुदेव म्हणून प्रख्यात नाव म्हणताना त्यानंतर परमात्मा विशिष्ट जामचिंत लक्षण इत्यादी करून तो नमस्कार घालते त्याना परमात्मा सांगते शुकाचार्य सांगतात ते परीक्षित निमित्त तसे तो कोण म्हणून निमित्त त्याने शुकाचार्य सांगतात किंवा कोणेही निगड नाही बांधाताल पूज जामचिंत तसल मुचुकुंदो विषय तुम्ही ऐकून असताच सगळे या भूलोकांतो सर्व पराक्रम कोण सगळे भूलोक तो प्राप्त करता तदनंतर या पुरे जतरी एकानेकाला तक या जावनो तो तपश्चर्या बैसून तप्त जावन असताना ते येवनो तका ब्रह्मा निंगिताना तू कसं जाव का निंगिते बरं कसं जाव का तू सांग त्याला कसले निंगोच ऐकला तू हे विचित्र पळया कसं जाव का म्हणताना तो सांगते मग इतले सगळे भूलोक घेऊन मस्त पराक्रम जला तशानो मग सुदीर्घ काला एक नीद जाव का म्हणते ब्रह्माला मागील जाण्या सुदीर्घ काला नीद जाव का म्हणते तथास्तु म्हणते आणि ब्रह्म चंगत तेदना त्या कालाय मांधा तालकाराडी निद्दललो अत्त त्यांची एक हागेर कालारी कृष्णाल काला उठायला तिथले सुदीर्घ जावण शेल तसं नीद कोण तागेर त्यांची एक निद्दे वेळारी सर्व इंद्रिय उपरच जलद कोण तिथली काल ताण्या जितेंद्रिय जावण शिंद कोण तसं एक तपस्यान करताना तागे भितर एक तपोग्नी येईल त्या हाणे कोणगी काले वनान आपडताना त्या तपोग्नी करताना सुरवे कोण आपळयता त्या तपोग्नी बाहेर जमताना काले वन आल्या त्यांची नाश जाल्ल्या तशी या वृत्तांत अशी हाडोच्या असल एक मुखारी काले वन येता ताका कंकी एक तपोग्नी न चिताक मरण जाव का म्हणल्याक त्या समयाचे
त्या परमात्मान कसं केलं हाकर आपण मुचुकुंदा आपण तागेल म्हणतो ह्या रीतीने पावलं मुचुकुंदा अत्यंत प्रसन्न झाला तसं हाव कंची एक निमगिरल तसं वर हे अत्यंत हास्यास्पद असेल अत्यंत पुण्यमय केलं तू असं एक तुझ्या एक विचित्र वीर्य तसं मग तू अपास परमात्मा म्हणते तू अपास इतकी काल तपस्या केल्या ह्या तपस्या तू कसं फळ याव का सांग म्हणून सांगतो त्यांना परमात्माला म्हणते देवा मग तसं कसं ना तू गेल प्रसाद तू गेल सेवाच मग फल तशा मग कसं जीवच्या असवाय तू गेल सेवदी तू गेल ह्या घे म्हणून सांगते अत्यंत योग्य जाव नसेल तसं बरं तगेल की जीवन असं त्या जीवना जाव का गरज तसं कार्य झालं तगेल जीवना कसं कार्यशील आहे कशी कालय म्हणा ह्या जाव का जल त्या परमात्मा मिळेल का तसं जीवना जाव का जल तसं कार्य मिळालं तर नंतर कृष्ण परमात्माले मिगल खंचकी आणि जीवना अवधीन तू गेल सेव करत असेल भाग्य दिलं दवा तू गेल खंचकी प्रसाद मिळेल तसं भाग्य दे म्हणतो ना तर परमात्मा सांगते धन्य तू एकांत भक्त तू पण एक निमित्ताना त्यांची एक लौकिक जाव नसेल तसं विषय कसं आहे विनाश सुरुवे काही जलरी दिसताना बाकी दिसताना आपल्या लौकिक म्हणून दिसल्या यात इतकी श्रम कोण तपस्या कोण नीट जाव का म्हणून सांगतात लौकिक म्हणून दिसल्या जलरी तुझी एक मिगल सेवा रूपात तू त्या गेलं आधी काही जलर तुगल कणकी जीवना अवधी झल्ली म्हणून सांगून तू कणकी मिगल प्रसाद जाव का मिगल ह्या जाव का त्या व्यतिरिक्त कसा नाक म्हणून सांगला तसं एकांत भक्त तू तशा तू गेल कोणी उडगास करता काही जलर योग्य जाव नसेल तसं फल इत्यादी तांबित कामले लिखे आधी काही जलर अष्टोत्तरा तो मुझकुंद प्रसाद राय नमः तसं मुचकुंदा उदास नोत्य परमात्मा हे करतात तसं परमात्मा विशिष्ट गीता तदना ते परमात्मा कसं जाता समरे एकाने कालारे एक ब्राह्मणेत केला परमात्माला ब्राह्मणीनो एक चीटी दिली या पळ्या कसला विषय म्हणून सांगरे पण की भीष्मकाल दिवस तांका सहजन रुक्मांगदू रुक्मया म्हणून सांगून त्यांनी सहजन बाबा तदनंतर एकली धुव रुक्मिणी म्हणून तसं रुक्मिणीला त्यांची स्वयंवर कोर्टच्या बाहेर सरल्याची त्यांनी पुरे जनाक सुरुवे तुक देव का म्हणशील जर रुक्मिणी मात्र तुझ्या विरुद्ध जाऊन असेल तसं चैत्यराया शिशुपाला देव का म्हणला असे तर शावनो ताणे कसं केले म्हणून सांगले तगेल प्रभावात जेवच्या कुटुंबे मलगडतो तर शावनो बाबावाला मलगड झालेलं तगेल कंची उत्तराक मान देवनो भीष्मकान कसं केलं म्हणून सांगले तिक्का कोणाक रुक्मिणी का वचनो कृष्णादींच्या शिलकडे ना शिशुपालादींचे निर्धार केला तीन हे पत्र बरैल्या ते पळयताना ते पत्र आरे ती बरैता परमात्मा तुगेल कीर्तन ऐकत दकोन तुगेल कशी अत्यंत भुवना मंगळ असते सगळे जगत्यान मंगळ म्हणा कसं असं तांतो पुरे मांगली तुगेल निमित्तीच तुगेल कशी गुणगान करताना आता जोड मांगली हो काशिवाय तुगेल हे कसले नातील आता जोड एक मंगळत्व आता जोड एक शुभारंभ विषय ना तशावनो खंयचे एक विषयाचे शुभ जाव का खंयचे एक विषयाचे मंगळ जाव का त्या तुगे लोटू जाव का देवा तशावनो मक्का आव तुका केदना मिगल बापसून निर्धार केल्या त्या क्षणात दुखून हाव तुक मक्का अर्पण केल्या तशावनो मक्का तर त्यांनी चैद्याक वाढी कोण देव काम केला हाव खंयचे रीतीरे तंतु वच्चा याना तशावनो मक्का चैद्या वाढी करूना तू येऊन मक्का भार कोर तुगे लोटू मक्का विवाह जाव का म्हणले इच्छस म्हणले रीती रुक्मिणी पत्र बरेते त्यांची आणि सांगितले दासवरे घ्या आड पोगोण बारो रंगा कोडी यमुना तीरದಲ್ಲಿ ಕುಂಡಿನಿಯ ಪುರಂತೆ ಭೀಷ್ಮಕನ ಕನ್ಯೆಯಂತೆ ಶಿಶುಪಾಲನ ಒಳ್ಳಲಂತೆ ನಿನಗೆ ಓಲೆ ಬರೆಯದಂತೆ टीका कनकी शिशुपाला होतो वांडी केल्या ते शिशुपाल नाक गेटा टीका तर शावनो तुक कंचेरी ते पत्र बरेला ना यावचा आपण सांगनो दासवरे सांगतात मग सांगते उद्देश कसं आपण सांगले आम्ही त्या परिकल्पना करताना आम्ही कृष्णावर चमकलेचे म्हणून खाली परिकल्पना केल्या पोरते आमक कितले पुण्य ते परमात्मा कशी असं जनाल हंतो कोणत्या लक्ष्मी तांदूळ हाडलं तसं का सौभाग्य त्या पुढच्या मिळता लक्ष्मी कोणाला विंगड हाता वचनाशी त्या परमात्मा क पावील तसं ती लक्ष्मी का तसं रुक्मिणी का आम्ही कधी त्या परमात्मावर चिंतन करतात त्या संदर्भारी त्या कल्याणोत्सवा चिंतन करताना त्याच्यापाशी मंगळ कसं त्यांची तुगेल क्रीडा परंतु तशीच विंगड नाना रीती सीता हे सांगताना जानकी विवाह ते हे म्हणून सांग या सांगून तंते जले हे जल तदनंतर द्यूत क्रीडा वेळारी तू येऊन पालन कोर का म्हणून सांगितली होती अशी
प्रत्येक परमात्मान केलं तसं घटने तू आम्ही आमचं चिंतन करून घेऊ आमगेले डोळे राहते घटन येतात आम्ही जर एक पात्र म्हणेल रीतीने आम्ही चिंतन करता आम्ही जले त्याच्यापाशी हॉड जाऊन असेल तसं अमृतमय जाऊन असेल तसं पुण्य कसंच असल एक चिंतन मिळताना असल एक अपूर्व जाऊन असेल तसं मनोमय आणतोयची ते परमात्मानेच दिलं तसं शक्तीने आम्ही आपलं परिकल्पना करून घेतात त्याच्यापाशी अपूर्व जाऊन असेल तसं फल मिळच्या कसं यास आम्ही मनात स्वप्न लेखताना नाना रीती स्वप्न लेखतात अयो आमगे अशेष घर जाव का अशेष याद जाव का अशेष सुख जाव का मला पुरे प्लॅनिंग आम्ही मनात एक परिकल्पना करतात पुरे मनोरथ म्हणतात असं मनोरथ आम्ही दोघे कशी योग्य जाव नसेल तसं या परमात्मा हंत वेळा परमात्मा अवतार लिहिला आमचं नित्य परमात्मा खुर्ची येतं त्या अवतार लिहिला आम्ही असायची म्हणत असेल परिकल्पना करून त्या मनोरथाची एक आनंद घ्यायची बिघड त्याचा सर्व काही घटन असं पुरे डोळ्यात येऊन राबता कशी परमात्मा येलो आणि कशी रुक्मिणी गेल्या पुरे डोळ्यात राहता अपरोक्ष जाऊन त्या परमात्मा लिहिलं पडेल त्याचं एक अनुभव आमका मना येता ताजेने एक प्रसाद ताजेने एक भितर कशी एक दूध पिण्यात तशी तशी आनंद उद्रेक देता तसं एक परिकल्पना येऊ कामला लागता असं वरी ज्ञान तसं एक पद्य बनलेलं तसं रुक्मिणी स्वयंवर जाता असं तसं तू अचून या परिपालन गोड काम त्यांना जायचं म्हणजे आणि परमात्मा बाहेर सरताना पुढ्या वाडिके पुढ्या पार्वती पूजन म्हणून करची क्रम असते तशी पार्वती पूजन एक रुक्मिणी बैसताना थी वचन त्या परमात्मा जाऊ जाक नित्य जाव लक्ष्मी ग आणि परमात्मा विच्छेद म्हणाल ना नित्य जाऊन त्याने ओटूवश जलरी एक अवतार लिहिलेलं असताना तो कसं करता म्हणून सांगली ते पाणी ग्रहण कोर ती रुक्मिणी वर्तना हुंगा कुंडीनी तो पुरे जनाक कळ सुट्टी येता कसं परमात्मा रुक्मिणी कृष्णान गेला त्यांना शिशुपालाक मस्त कोप येता रुक्मिणीकडे पळयता रुक्मी म्हणता आ वचन आडता एक नियम असके बा कसं म्हणून सांगले रे तांगेर घरकडचे धुवांग वेलेल तांनी हानी वचन ताका प्रतिकार कोर कामस तशी रुक्मी वचनो येदरा राबताना परमात्मा कचेरीतील संहार करता म्हणतात रुक्मिणी राबयता वर नाका तांड जाव काम लढ तो तसे जाऊन ताक कसले संहार आणि करू वचना काम त्यांना तागेल अनुग्रह कोरनो त्यांना लागेशील बलराम जले सांगते की पण कसं म्हणलेकला ती साक्षात महालक्ष्मी तसं महालक्ष्मी का त्या परमात्मा नाही यशनी कोण वर का कोणा योग्य तस्तिक दोन घेऊ तसं तिक तरी पुढं का तिक तरी सांभाळ सुका तिक तरी कोणी काय करू का त्या परमात्मा का शक्य तसं ती महालक्ष्मी दोन घेऊची योग्यता पंडिता काही कोणा केना वचून तू कोणा आपल्याला अधम जाऊन असेल तसं चैद्या पडेल तसं त्या चैद्या करताना ताज्यान कसं करू जाता तसं जाऊन योग्य जाऊन असेल तसं घ्यायची बरं तसं जाऊन तू कोणची अंत मध्ये येऊ नका सुरवेका सोलवाला ताजवेर बुद्धिवाद जाय म्हणतात तो अचून बघता इकडच्या ना पुरे मंगल जना पुरे खुशी के तसं म्हणून सांगा रे कृष्णा तागेल सुरवे कृष्ण रुक्मिणी घेऊन येतात असं कृष्ण रुक्मिणी घेऊन येतात असं म्हणून पुरे जनाक एक संतोष पुरे जन ऐलेची पुरे जनाक एक पुढोच ऐलेची कृष्णाने रुक्मिणी घेऊन येताना पुरे जनाक गड हर्षोद्रे आमगे कृष्णाक लक्ष्मी मिळणवा आमगे कृष्णाक रुक्मिणी मिळणवा म्हणलं एक विशिष्ट जाऊन असेल तसं तांका ते एक जोडी पळयताना दोन दोळे पावनाच तसं उद्रिक्त जाव सर्व आनंदमय जाव पुरे जन ते नांचे इत्यादी कोर्ण ते परमात्मा स्वागत करतात तदनंतर रुक्मिणी विवाजतरी एकाने करारे सत्यजित म्हणाल तसं नाव राय शिल्के तो सत्यजित राय कसं करता म्हणून सांगा रे ताका विशेष जाऊन असेल तसं सूर्यावर ते विशिष्ट मैत्रेन करताना तान कसं करते शिला म्हणून सांगा रे नित्य सूर्या तृप्त करत शिल्के अर्धी इत्यादी देऊ त्यांना एका काला रे दिक्कना सूर्याक अत्यंत संतोष जाऊन तो कसं करता म्हणून सांगले रे आमका वचनो तू मका मस्त संतृप्त केल्या तशान घ्या मिगेल घ्या विशिष्ट जाऊन असेल तसं तेजो युक्त जाऊन असेल तसं मणी घ्या म्हणून सांगता आणि ताके मणी दित असेल त्या मणी किंवा कसं करता म्हणून सांगले रे कंठा घाल घेऊन कंचकी प्रवेश करताना पुरे जरा कसं दिसता म्हणून सांगले रे साक्षात सूर्यनारायण वैला असे दिसतो तिथले कांतीयुक्त जाम
ते मणेन करताना कसले एकेद्रा दिसनाशी तितले कार्तिक जावशे तसले मणी इत्यादी घेऊन तो परमा कंची सत्यजित राय येता त्या सत्यजित रायाले की ते मणी असतात तग एकाने कला कसं करता म्हणून सांगा रे तगेल कंची युवराज असं तगेल पूत असं त्या पुत्ताक ताण्या वतना रन्ना वाचुका रन्ना मृगय वतना तो त्या मणी घालवतले कसं लाग म्हणून सांगा रे आज ही कालाक रात्री वेळार जनरे जाव का जल टॉर्च इत्यादी गलगा तदन पुरे कशी म्हणून सांगा रे मणे उजवाडाने रात्री काल पडोच तर शावनो कंची एक मृगय इत्यादी वतना ते जाव का जल तसं उजवाड जाव कामला लाग त्या संदर्भात ते गळ्याक त्या मणी घालून तो बाहेर सरता बाहेर सोरनो ते वतना ते एक सिंहान कसं येता म्हणून सांगा रे सत्यजित रायाक ते हक्का मान काढ ते दोळवितरी सुरवेक द्वारका येईल सत्यजित द्वारका येताना त्याचा कृष्णान पडून या भारी छंदस मणी म्हणाली त्या कसं चालल्या म्हणून सांगा रे होंगा तगेल कंची पुत्ताक मारलेलं कोणा म्हणून सांगा कृष्णाला मारलेला आहे म्हणाल कसं रे का काणी पुरेकडे बहुता कृष्णात त्या मणे वेळ जोर दौड आशिलो तशें हांव त्याच्या कंची युवराया मान काणो ताण त्या मणी वेळेला म्हणाल कसं रे का गाभ सृष्टी येता कृष्ण येता परमात्मा हांव कसले कसले कर न्ही म्हणून सांगता तशें म्हाका फाल्यां भितर तूं मणी हाडका नाही जाल्यार सिद्ध म्हणर तूं जायता म्हणून सांगून तो भायर सरतरी पळयतना युवराज आल्या खंयची गळ्या आशिल्ल्या म्हणून कळता पळयता हंग येतना युवराजा शरीर पळयतना सिंहान मारलो शेस तेन्ना ते पळयता सिंहाक खंय मारला सिंहाल हें पळयतना पादचिन्ह पळोवन वतना त्या सिंहाक जाल्यार एक खंयची करडेन मारलो शेस करडेन मारून पळयलेल्या त्या पादचिन्ह पळयता ते गुहे भितर वचून आसता गुहे भितर वतना ते पळयता ते एक हे बांदला की बा पाळणे बांदला पाळण्या वयरी ते भितर चेड आसा हे कोडच्याक चेडा ओटू ते कसं दवरला म्हणून सांगा रे ते एक ते खेळूक ते हे दवरला तेन्ना थंयची कसं करता म्हणून सांगल्यार पळयली की हा म्हण हेंग आसा म्हणाले एक निश्चय जल म्हण हांड दिवच्याक जल ना ते भितर येऊ का म्हणटनाची ते कसं येता म्हणून सांगा रे तो जांबवंत करडी तो येता ते येवन कृष्णावट युद्ध करताना कसे केले रे अत्यंत बलिष्ठ जांबवंत रामायणा काळात कोण आदिदैव जीवनच तसं जांबवंत कृष्णावट युद्ध जाता असताना कसं केले रे कृष्णा स्वरूप जाता कडे निंदित के तू कोण तेन्ना कृष्ण तागे रामावतार तागे जांबवंतार साक्षात परमात्मा चरणार पडते आणि म्हणते की मिगेल मना एक आशिष देवा तू आता संतृप्त केल्या तुझे ओट्टू राखून युद्ध केल्या तुझे लेद्रा राखून तुझे कसं वीर्य इत्यादी कुळ कापणार तसं भाग्य माग नाचिला त्या मनाले की नाव तुझे लेद्रा सांगणी जलरी माग तू एक कृष्णावतार या दाखेल म्हणलं तसं एक रीती एक विशिष्ट संतोष बघून तो कसं करता आपण सांगली तक्का जांबवंती तिगे लोटूची त्या कृष्णाक विवाह कर मिगेल्यानी प्राय झाले आणि मुखार सुनाव हे करचे तशें हांव एक तूची सांबाळ सुका म्हणून सांगून कृष्णा विवाह करून त्या मणी समेत कृष्णा दिता तो श्रीमंतक मणी घेऊन ते जांबवंती घेऊन तो सत्याजित राजाला इद्रावता तेन्ना पळयता अशें वृत्तांजलेल्या म्हणून सर्व सांगता तेन्ना सत्याजित म्हणटा म्हगे मस्त चूक गेलो देवा हांव तुगे वयर आरोप घालो ते कोणाले खंयची सूर्या मणी गोश्ट त्या सूर्याक खंयची प्रकाश दिवचे यस्य भासा सर्वमिदं विभाति कोण की भितर राखून सूर्याक खंयची जाव का जाल्यार तसो प्रकाश दिवची कोण म्हणून सांगल्यार तूं त्या सूर्या एक अंशी मणी सेमंतक मणी त्या सेमंतक मणी तू कसला चोरचुना तुगेर खंयची प्रकाश आनस की ना सूर्यान प्रकाश ताके एक अंशी सेमंतक मणी असं एक नीच जावन असेल तसो विषय तुका अपेक्षा आसता जाल्यार मिगेल खंयची अज्ञान आनस की ना हें केल्यार हा कसले हांव एक प्रायश्चित कोरका तशें हांव कसं प्रायश्चित म्हणून सांगल्यार केवल मिगेल म्हणणे ताचे मेळतन्या म्हणून दिवन तुका वाडली कोर दी तरीची हांव संतृप्त जावचें म्हणून रीती तो सत्यभामाक तशीची श्रीमंतक मणी हे दोन्ही दिवन तो परमात्माक समर्पण करता अशी रुक्मिणी विवाह सत्यभामा विवाह तशीची मुखार सुंदरतना सर्व षड्महिषी विवाह इत्यादी करून तो परमात्मस्ता असले परमात्मा अद्भुत जावन आशिल्लें तसले एक विवाह रीती इत्यादी जावन आसतना तदनंतर त्याची कालाक एकडच्यानी युधिष्ठिरादी सर्व जनांक राज्याची येता
हे विजले महाभारता कळता अत्यंत प्रसिद्ध पुराणा कळता राय युधिष्ठिरागे पांडू व्रत जता युधिष्ठिराक सांपान संचाक कृष्ण पेटैता त्यांनी अपास ह्या करताची द्रोणाचार्याला शिक्षणावताची अपास येताना राज्य कोणा देऊ का म्हणत सल्या विचार सुरू जाता राज्य कोणा देऊ का म्हणताना विंगड अंचाना दुर्योधने ऐकूता तयार ना त्यांच्या वरलं पुरे जण सांगताची युधिष्ठिर योग्य असताना युधिष्ठिराक देऊ का म्हणून त्यांना युधिष्ठिर म्हणता तशेलाने आणि एक वरला कसला विदुरे त्यांना सांगता एक वरला कसला म्हणून सांगले पाल अंजाव का दोग जना विंगड पालकोनी घ्या म्हणून सांगून त्यांना ठेक मचू त्यांनी विशिष्ट रीती त्यांना युधिष्ठिर मानते कसले मक्का कसले विंगड सर्जन कोणीत नका तुगेल कंचकी एक हज्जन करताना तुगेल राज्यपालन करताना तू इतकी समृद्ध हाडल तसंच समृद्धी हा वरचे चूक जाता तस जावनो हा मिगेलेच राज्य मानता म्हणून सांगून कंचकी खांडव प्रास सांगवचून मग ते दिले पूर तुम्ही म्हणून सांगताच दुसऱ्या खांडव प्रास ते तो सांगता खांडव प्रास आणतो आता विशेष जावनो तक्षकाल कंचकी हज्जर असते ते तका असो कंचकी मायासुरी जलरी तक जाव का जलल तसं आश्रय जीवन असं तसल्या तक्षकाल कंचकी हज्जन करताना ते खांडव प्रासाराची योग्य नाही तस जावनो कंची योग्य जावनो शिल्प तसल्या पट्टण इत्यादी घेऊन तू राज्य करी म्हणून सांगले ना आम्ही समर्थच पण इतल्याक सामर्थ्य नसल्या कसल्या दिले रे ते पुरे नाश्यत घे कोणाक सामर्थ्य कारण कसं मिळले रे त्याच्यान भांगर करतात तस जावनो ते खांडव प्रासान तू आम्ही वत्ताची म्हणून सांगून ते वत्ताची ते युद्ध जता अर्जुनाक कंचकी ते कसं करता म्हणून सांगले अग्न्यास्त्र सोडताना ते इंद्रूची हाका तक्षकाक विशेष या शिल्के इंद्राल वरदान कसला म्हणून सांगले तुका ह्यास्तला तो आ संरक्षण करता त्या इंद्रियता इंद्रा ओटो इंद्र वरडास्त्र सोडता तदनंतर इंद्राक अर्जुना युद्ध जताना ते अपास परमात्म्याता कृष्ण परमात्म्यानो सांगता तू कसला युद्ध करता खंचे विषयारी पंचे बाप सुख ताके पुत्राले दुखून एक पराजय मिळले त्याच्यापाशी संतोष टाक कसले ना पुत्रादिच्छेद पराजय तशी पुत्राले दुखून एक पराजय मिळतो वैजर त्याच्यापाशी हॉड गेलं तसं तर या कसं असं अत्यंत संतोषयुक्त जाऊन तू त्या स्वीकार कर काम रीती तो वैजलरी त्याक बोधन करता इंद्रा काही जलरी कळता इंद्रे जलरी हक्का कुंचकी कांडव प्रास आंदोचन ते येशील तसं सरप्पा इत्यादी काही जलरी त्यांनी पुरे जनाने मोक्ष पोरका अंग त्यांनी चापून घालेल तसं सर्व विषान करताना हे केलं तसं सर्व जनाके मोचन कोरका म्हणून सांगून आज्ञा करता तदनंतर युधिष्ठिर सांगते कसल्या म्हणून सांगले तुमगेल जाग्यो तुमक खंचे रीतीर हानी कोरनो आम्ही रब्बनाच सर्व भूते जलर मेळ रापचेची राज्य तस जावनो तुमके जलरी कितली एक जीवन अवकाश सर्व जीवन अवकाश आम्ही कोरून देताच तस जावनो आजी का मेलेची तुम्ही कैवच का आपलं तसं एक परिकल्पना येऊ का तसं कसले तुम्ही म्हणाले कोणच जय म्हणाले की त्यांचे जलर योग्य आश्वासन देऊ तसं युधिष्ठिर जलरी ते त्यांना मायासुराक सांगून ते विशिष्ट जामशील तसल भवन पद्यता राजसूय याग करताची राजसूय याग करता जलर त्याच्या पुढेची हाक घेऊन पडक भीमा कनी अर्जुना घेऊन त्यांची मगजावताची जरासंधा मारताची जरासंधाला वध जाता तो ते नरमेधिनी म्हणत याग करता असले नरमेधिनी म्हणून सांगले अश्वमेधिनी म्हणा अश्वाक बल दिवची नरमेधिनी म्हणाले नरांक बल देऊन याकोच हे पुढे तामसिक याके कंचे विषयाचे हाकी कसले एक विधान नातील तांगेल कंचे एक श्रद्धा नातील कोच हे 17 अध्याय तो भगवद्गीते सांगताच कंचे रीती विधान नातील तसं यागो अमंत्रक जावनो अदक्षिणाक जावनो तसं यागो सर्व कोच हे पुढे तामसिक यागो आणि तो कंचे रीती हज्जर उन्नतीना अधमगतीची तसं नरमेधिनी याग करता शिलो तर परमात्मा पाहून ते भीमाल कंची हज्जेना जरे ना दोग जन मिळल ते कसं लला म्हणून सांगले जरासंधाल बापसूग एक तपस्वीने फळ दिलेल केलं तो संतान उत्पत्ती जाव का म्हणतात एक फळ दिलेल त्या फळ तो कसं करता म्हणून सांगले तर दोग जन बाईलो म्हणून सांगून तर समची अर्ध कोण दोग जन आजे ते दोग जन चढलो त्यांनी कसं करता जे म्हणून सांगले अर्ध चढलो आपलं सोकून घालतात कसं करची म्हणून कळला त्याला जरा म्हणल तसं राक्षस येऊन ती त्या दोन्ही कुंचकी कदंबा मिळेता त्याला जरासंध जाता जरा या संधी येते जरा मिळेल तो कोणता जरासंध म्हणून नाव तसंच जरासंधाक त्याला कसं म्हणून सांगले त्या कंची एक शिर इत्यादी मार्ग कळले
त्या खंयच्याक मरण ना अपाशय मेळटली कसं लायका म्हणून सांगला रे जरा अशी मेळयला जातात तुम्ही कितले मारले रे कसं करचे अड्डा येणार माणसाचे नीट कोणे मारनाच तसे अड्डा येणार मारताना कसं रे मरण ना पुरे जणांना कसं लेखला मरण नाम तेजना परमात्मा कशी भीमा सांगून हाक अशी मारल्या जाय ना हाक अर्ध सिगुळ काढता जनाने कसं हाक मेडवून काढला ते समज दूर केले हाके मरण गेले म्हणून तो म्हणून रीती रे तशी ते खंयची रीती रे विंगड कोण देऊन ती जरासंध वरतात तशीची कशी विशिष्ट जावन असेल तसं त्या परमात्माना अपास हंग घेऊन अंके जलरी योग्य जावन असेल तसं राजसूय यागात जलरी जाव का जल तसं सर्व शिक्षता त्या मायासुरा हजेन करताना त्या युधिष्ठिराला विशेष जावन असेल तसं राजसूय याग इत्यादी जत्ता म्हणून तसं काणी त्या कळता आणि मुखार कसं परी कृष्णा जाता त्या फल्याक ऐकून त्याचे मंगळ विशेष जावन फल्या कोरया म्हणून हे चिंतन करून अंते जलरी विशेष येईल तसं संदेश त्या परमात्मा लीला हे पुढे आम्ही प्रत्यक्षपणे जलरी कोरका जल तसं अनुसंधान करताना नानाविधी रे आमका परमात्मान केलेलं तसं एक चर्यन करताना त्यांतो एक चिंतन करताना आजरीची एक जीवन धन्यता इत्यादी केता म्हणून तसं एक भावना तसं एक नित्य निरंतर तसं एक धन्यता त्या परमात्मा सर्व तुमच्या श्रोतृवर्गात जीव काम देवाला प्रार्थना करून श्री कृष्णार्पणमस्तु.